तुम्ही करता काय म्हणजे एक व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे बनवतात त्याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही? त्याच्या व्यतिरिक्त मी असं वाटलं की ग्राउंड मध्ये उतरायला पाहिजे, त्या बॅटल फील्ड मध्ये उतरायला पाहिजे, शस्त्र हातात घ्यायला पाहिजे, युद्ध लढायला पाहिजे. त्या हिशोबाने मग राजकारणामध्ये आलो. सामान्य भारतीयांची ती पद्धत झालेली आहे की जोपर्यंत आपलं घर जळणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला फरक पडणार नाही. आणि ती गोष्ट एक दिवस ती आग प्रत्येकाच्या घरापर्यंत येणार. कोणीतरी म्हटलेलं आहे खरंच, इंडियन डेमोक्रेसी इज ऑडियन्स डेमोक्रेसी. सध्याचं राजकारण कसं चालू आहे, कसं बघता राजकारण? सध्याचं राजकारण जर बघितलं आपण, आपल्याला नेत्यांना ग्लोरीफाय करायची सवय आहे, कारण कलोनियल माइंडसेट आहे आपला. नेत्यांना बाप मानायचं, देव मानायचं. आज तुम्हाला सांगतो, देशाची जर परिस्थिती जर तुम्हाला वाचवायची असेल, देश आता आपण एका वेगळ्या वळणाकडे वळलेलो आहोत. तिकडं डिस्ट्रक्शन आहे, परंतु जर त्याला कुठं थांबवायचं असेल तर आपल्याला खेड्यांपासून सुरुवात करावी लागेल. का म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ मागास राहिलेले आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये? म्हणजे नागपूरचा बिझनेस गोव्याच्या पोर्ट पर्यंत कसा नेता येईल त्याच्यासाठी ते हायवे बनवतात, परंतु त्याला शक्तीपीठ महामार्गाचं नाव दिलं. तेवढ्याच बजेटमध्ये मराठवाड्यातल्या सिंचनाचा प्रश्न कायमचा सॉल्व्ह होऊ शकतो. काय म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं धरण असून सुद्धा बिलकुल, मराठवाड्यामध्ये बिलकुल, पाण्याची बिलकुल. समस्या आहे. मुंबई जर बघितलं, मुंबईमध्ये एकही धरण नाही, हो. पण पूर्ण मुंबईला पाणी पुरवठा होते एकदम. आज जिंतूरमध्ये बघा तुम्ही, 8-8 दिवस पाणी येत नाही. आणि जिंतूरमध्ये जे पाणी येतं ना, त्या पाण्याची गुणवत्ता आम्ही निवडणुकीच्या वेळेस चेक केली होती. ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, याचे रिपोर्ट सुद्धा आमच्या जवळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मी विचारलेलं म्हणजे इंटरव्ह्यू देणार आहे ना असं कधी बसू नये. तुम्ही असे बसलेले मागच्या वेळेस म्हणजे घेणार आहे हा इम्तियाज अली सरांचा पॉडकास्ट घेतला ना, हो. असे बसलेले तुम्ही. हा 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 तर माझा एक मित्र होता, तर तो सांगत होता की इंटरव्ह्यू घेणार आहे ना असं कधी बसू नये. का असं त्याच्या मागचं काय रिझन? असंच म्हणजे असं बसावं. म्हणजे तो कारण की- डेकोरेट असला पाहिजे हा. तसं. नाही नाही, तो म्हणजे तो जो इंटरव्ह्यू झाला होता तो इंटरव्ह्यू म्हणून हा. नाही, जस्ट कॅज्युअल गप्पा. त्या माहित चालू आहे हिशोबाने ना? आम्ही एकदम अनफिल्टर वेने घेतलं होतं ते. हा हा चालू आहे का? हो, चालू आहे, चालू आहे. सो ते अनफिल्टर गप्पा होत्या एकदम हा. नॉर्मल. सो त्या झोन मध्ये गेलो होतो आम्ही. आणि तेव्हा मग ते बसण्याकडे महत्वाचं नसतं, तुम्ही काय इंटरॅक्शन करता ते महत्वाचं असतं बऱ्याचदा. मग त्याला म्हटलं मी माझ्या समोर जे व्यक्ती बसतात, नेते वगैरे, आमदार वगैरे, ते तर कसे बसतात म्हणलं. म्हणजे ते कसे बसू दे, तू फक्त व्यवस्थित बसायचं फक्त, असं तो ते सांगू लागला. प्रिव्हिलेज त्यांनाच आहे का फक्त? अशातला भाग नसतो तो. हा, हा. खरं तर ते जे नेते म्हणून आपण त्यांना संबोधतो, ते आपल्या कामासाठी आपण त्यांना तिथपर्यंत पाठवलेलं असतं. हा, हा. सो ते अकाउंटेबल असतात आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी, आपल्या घडणाऱ्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीसाठी. सो आपण त्यांना ते प्रिव्हिलेज देऊन ठेवतो की नाही, तुम्ही म्हणजे आहात तर तुम्ही आमचे देव आहात, किंवा तुम्ही आमचे बॉस आहात, किंवा तुम्ही राजा आहात, आणि आम्ही तुमची प्रजा. त्या हिशोबाने जर वागलं तर मग जे आजूबाजूला सध्या आपल्या देशामध्ये परिस्थिती आहे तशीच राहते. सो त्यांना इक्वल फोरमवरती, इक्वल लेवलवरती नेणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला तरी, मला असं वाटतं. व्यवस्थित आहे ना सर्व? करायचं मग चालू. हा, थांबा. नमस्कार मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे या टॉक टुडेच्या या पॉडकास्ट मध्ये. आज आपण पॉडकास्ट नाही तर खुली चर्चा करणार आहोत सचिन भाऊ राठोड यांच्या सोबत. खरं तर पहिले म्हणजे सुरुवातीपासूनच सामाजिक राजकीय विषयांवर ते बोलत राहतात, परखडपणे आपलं मत मांडत राहतात. आणि आज जिंतूरमध्ये आमचा योग आला बोलण्याचा, तर जिंतूरच्या गार्डन मध्ये बसून आम्ही चर्चा करत आहोत. तर कसे आहात? बढिया चालू आहे सध्या. आता तुम्हाला दिसतंय करतोय काम वगैरे. काय चालू आहे सध्या जीवनामध्ये? जीवनामध्ये तर भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहेत. स्वतःची पर्सनल लाईफ बॅलन्स करणं चालू आहे, वर्क लाईफ बॅलन्स करणं चालू आहे, आणि सामाजिक काम जे करतोय आम्ही डेली लाईफमध्ये तेही म्हणजे एका वेगळ्या ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न चालू आहे. सो या सगळ्या गोष्टींचं मिक्सचर आहे सध्या तरी. तुम्ही करता काय म्हणजे एक व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे बनवतात, त्याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही? त्याच्या व्यतिरिक्त मी MNC मध्ये एवढे दिवस जॉबला होतो. म्हणजे सुरुवातीपासून पार्श्वभूमी सांगतो मी माझी. मी अमेरिकन एक्सप्रेस सारख्या कंपनीमध्ये जॉबला होतो, त्याच्यानंतर TCS मध्ये होतो. आणि जेव्हा मग ह्या आजूबाजूच्या घटना घडतात आणि त्याच्यावरती आपण सामान्य लोकांना जर बघतो तर बोलायला तयार नसतात. आणि मग या गोष्टी भरपूर दिवसापासून चालू होत्या. मग ते आम्हाला कुठंतरी असं एक किडा आहे म्हणू शकता तुम्ही, किंवा एक चळवळीचा तो हे आहे अंगामध्ये गुण. त्याच्यामुळे मग त्या गोष्टी स्किप केल्या काही काळापुरत्या आम्ही. म्हणजे जॉब वगैरे सोडला मी, त्याच्यानंतर मग या क्षेत्रामध्ये आलो आणि निवडणूक लढली, तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर परत आता वर्क लाईफ चालू आहे. ऍडव्होकेट आहे प्रोफेशन, बाय प्रोफेशन मी. आणि चालू आहे आता सगळ्या गोष्टी त्या हिशोबाने. शाळा वगैरे कुठे झाली तुमची? माझी शाळा जिंतूरमध्ये एकलव्य बालविद्या मंदिर म्हणून आहे, 10वी पर्यंत तिथं झाली. त्याच्यानंतर माझी 11वी 12वी ज्ञानोपासक महाविद्यालय
इथे जिंतूरलाच तिथे झालं. आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी छत्रपती संभाजीनगर इथे गेलो. ओके. CSMS कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर, तिथे ऍग्रिकल्चर झालं. त्याच्यानंतर पुण्याला गेलो, पुण्याला माझं लॉ झालं. तर या गोष्टी आहेत. ओके. मग आता म्हणजे पुण्यामध्ये राहता तुम्ही? मी जिंतूरलाच राहतो. अच्छा. जाणं येणं राहतं पुण्याला तुम्हाला? जाणं येणं राहतं. अच्छा. येस, कारण आमचा जो इन्कम सोर्स आहे हा हा. तो आमच्या इमानदारीवरती आहे, आमच्या कष्टावरती आहे. सो त्या हिशोबाने आम्हाला जिंतूर सोडावं लागलेलं आहे, परभणी सोडावं लागलेलं आहे, पैसा जर कमवायचा म्हटलं तर. आज तुम्ही बघताय आपल्यासाठी इथे एम्प्लॉयमेंट नाहीये. जर एखादा सामान्य घरातला मुलगा शिकला, कितीही शिकला, जिंतूरमध्ये तो काही करू शकत नाही सध्याच्या घडीला. त्याला जर काम करायचं असेल, त्याला संभाजीनगर झालं किंवा पुणे झालं किंवा मुंबई झालं, याच्याशिवाय पर्याय राहिले नाही. याच्यामुळं हजारो परिवार आज तुटलेले आहेत. तुम्ही प्रत्येक घरातला एखादा व्यक्ती बघा, एक दोन व्यक्ती पुण्याला मुंबईला कुठेतरी जाऊन काम करतात आणि त्यांचं घर चालवतात. तीच परिस्थिती सर्वसामान्यांवर आहे, तीच परिस्थिती आमच्यावर आहे. त्यासाठी आम्हालाही करावं लागतं त्या बरोबर, गोष्टी. कारण की स्वयंरोजगाराचं साधन नाही आहे गावाकडे स्पेशली. नाहीये. ती इकोसिस्टम डेव्हलप नाही केली. कसं, तुम्हाला जर इकॉनॉमिकल व्हायबल व्हायचं असेल, लोकांना रोजगार द्यायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला ती इकॉनॉमी तशी डेव्हलप करावी लागते. आयसोलेटेड इकॉनॉमी डेव्हलप करावी लागते तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि त्या गोष्टी जर तुम्ही लोकांपर्यंत दिल्या, लोकांना जर दिल्या, तर लोकांना त्यांचं शहर घरदार सोडायची गरज नाही पडणार. बरं, मग मला सांगा, राजकारणामध्ये कसा आले तुम्ही? म्हणजे काय उद्देश आहे राजकारण म्हणजे काय तुमच्या दृष्टिकोनातून? मी का आलो, म्हणजे राजकारणचा उद्देश मी तुला सांगतो, परंतु का राजकारणामध्ये आलो याच्या मागची खूप चांगली स्टोरी आहे. म्हणजे दिवाळीचा पिरियड होता. दिवाळीच्या पिरियडमध्ये आता आम्ही 4 भाऊ बहीण आहोत. 2 बहिणी आहेत आणि एक छोटा भाऊ आहे मला. जेव्हा आम्ही दिवाळीला आलो होतो, सगळं परिवार एकत्र येतो, तेव्हा माझा छोटा भाऊ जो आहे तो गुजरातला असायचा जॉबला. आणि त्याला मच्छर चावल्यामुळे त्याला झाला डेंगू. तर डेंगू झाल्यामुळे काय, इथे 4-5 दिवस आम्ही दवाखान्यामध्ये ठेवलं. सिच्युएशन एवढी गंभीर होत चालत होती काही दिवस, म्हणजे ते 3-4 दिवस आमच्या परिवाराला तो एकदम ट्रॉमॅटिक फेज होता तो. त्याच्यानंतर इथल्या दवाखान्यावाल्यांनी काय ते पैसे लुटायचं काम केलं, बेसिक ट्रीटमेंट दिली, जे फक्त 3-4 दिवस कॅरी फॉरवर्ड होत राहील त्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही परभणीला जा किंवा दुसरीकडे जा. परंतु मग ते आम्ही दुसरीकडे त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. तो जो पिरियड होता 7-8 दिवसाचा, त्याला जो इथे जिंतूरला येणं आणि मच्छर चावल्यामुळे डेंगू होणं, मग मी त्याच्या मागच्या गोष्टींकडे जेव्हा बघितलं, तर आज जिंतूरमध्ये एवढ्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. त्या नाल्या भरलेल्या असल्यामुळे मच्छरांचा प्रभाव एवढा आहे. आज एवढा कडक उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये मच्छरांचा कमी होता प्रभाव, परंतु आज जिंतूरमध्ये जर बघितलं तुम्ही, एवढे मच्छर आहेत. त्या मच्छरांचा प्रभाव कशामुळे, नगर परिषद प्रॉपरली स्वच्छता ड्रेनेज व्यवस्थापन जिंतूरमध्ये करत नाही. मग या गोष्टी कुठेतरी चिड निर्माण झाल्या माझ्या मनामध्ये, की यार ह्या गोष्टी जर तुम्ही सर्वसामान्य लोक मतदान देऊन त्या लोकांना तिथं बसवतो आपण, त्यांचं काम काय, साध्या नाल्या काढायचं काम आहे, तेही त्यांना होत नाही. त्याच्यासाठी मग आवाज उचलणं चालू केला आम्ही. आणि जेव्हा मी पहिल्यांदा तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो, त्याच्यानंतर वेगवेगळे लोक माझ्याशी कनेक्ट झाले. मग वेगवेगळे प्रॉब्लेम यायला लागले, की किती साऱ्या समस्या आहेत, या विषयावर बोलायला पाहिजे, त्या विषयावर बोलायला पाहिजे. या गोष्टी जेव्हा डोक्यात आल्या, की तेव्हा मग निर्णय घेतला की नाही, ठीक आहे, आपण बाहेरून ओरडून या गोष्टी सॉल्व्ह करण्यापेक्षा मला असं वाटलं की ग्राउंडमध्ये उतरायला पाहिजे, त्या बॅटल फील्डमध्ये उतरायला पाहिजे, शस्त्र हातात घ्यायला पाहिजे, युद्ध लढायला पाहिजे. त्या हिशोबाने मग राजकारणामध्ये आलो. म्हणजे जोपर्यंत आग घरापर्यंत पोहोचत नाही, बिलकुल तोपर्यंत ती सर्वसामान्य भारतीयांची ती पद्धत झालेली आहे, की जोपर्यंत आपलं घर जळणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला फरक पडणार नाही. आणि ती गोष्ट एक दिवस ती आग प्रत्येकाच्या घरापर्यंत येणार. आज माझं घर जळतंय ना, तुम्ही माझं घर जळताना बघसाल, शेजारी म्हणून तुम्ही बघसाल, त्याच्यावरती तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही शांत राहाल. परंतु जेव्हा ती आग तुमच्या घराला लागेल ना, तेव्हा तुम्हाला ती जाणीव होईल. कारण मागे जी हवा सुटलेली आहे ना, ती हवा त्या आगीला तिकडे घेऊन येणार. हे लक्षात राहू द्या. आज माझी बारी आहे, उद्या तुमची बारी येईल. म्हणजे कोणीतरी म्हटलेलं आहे, खरंच इंडियन डेमोक्रेसी इज ऑडियन्स डेमोक्रेसी. फक्त बघायची भूमिका घेतात ऑडियन्स सारखी. एखादा ऍक्सिडेंट जरी झाला ना, तरी लोक फक्त उचलणार नाही, फक्त फोटो काढणार, बघणार त्याच्याकडे. त्यामुळे ते जोपर्यंत आग जवळ येत नाही तोपर्यंत माणूस जागा होत नाही. खरं तर गोष्ट आहे. मला सांगा, राजकारणात तुमच्यासाठी काय महत्व आहे? राजकारण म्हणजे काय तुमच्यासाठी? राजकारण म्हणजे काय माहितीये का, तुम्ही जर सामाजिक क्षेत्रामध्ये जर सोशल वर्क, आपण समाजसेवक म्हणत असतो एकमेकांना की मी समाजसेवक आहे, समाजसेवेचं एक प्लॅटफॉर्म निर्माण जर असेल, झालेलं जर असेल, तर ते राजकारण आहे. राजकारणाच्या माध्यमातून खरी समाजसेवा करता येते तुम्हाला. मी आज किती मोठा जरी समाजसेवक झालो, माझ्या हातामध्ये ती पॉवर नाही की मी चेंज करू शकतो. मी नाली काढायला लावू शकतो का? मी बाहेरून बोंबलू शकतो की ही नाली काढा, ही नाली काढा. समोर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना जर वाटलं की नाली काढायला पाहिजे, तेव्हा ते नाली काढतात. ती समाजसेवा, बाहेरून करणारी समाजसेवा. परंतु मी जर आतमध्ये त्या सिस्टीम मध्ये जाऊन ती जर सिस्टीम
वापरून लोकांचं काम करत असेल ती ओरिजिनल समाजसेवा. माझ्या दृष्टिकोनातनं राजकारण म्हणजे एक समाजसेवा आहे, बस, त्याच्या पलीकडे काही नाही. सध्याचं राजकारण कसं चालू आहे, कसं बघता राजकारणाकडे? सध्याचं राजकारण जर बघितलं आपण, आपल्याला नेत्यांना ग्लोरिफाय करायची सवय आहे, कारण कलोनियल माइंडसेट आहे आपला. नेत्यांना बाप मानायचं, देव मानायचं, त्याच्यानंतर कम्युनल म्हणजे धार्मिक राजकारण करायचं, त्याच्यानंतर धर्माचं जर नाही जमलं तर मग जातीय राजकारण करायचं, जातीमध्ये पण मग मायक्रो लेवलवरती जायचं. मग ती मायक्रो लेवलवरती बायफर्गेट करत गेलेले आहेत सध्या, आणि मग ते बायफर्गेशन कसं त्यांना सत्तेत बसवतं याला राजकारण म्हणतात, सध्याचं राजकारण. परंतु हे राजकारण कुठं ना कुठं तरी डेमोक्रेसीला हानिकारक आहे. आज सामान्य लोक रस्त्यावरती बोंबलतायत, सामान्य लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही. आज आपल्याला 78 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाला तरी आपले बेसिक प्रश्नच आहेत. आपण दवाखाना चांगला भेटत नाही म्हणून बोंबलतो, घरासमोरच्या नाल्या चांगल्या निघत नाहीत म्हणून बोंबलतो, पाणी प्यायला भेटत नाही म्हणून ओरडावं लागतंय, खेड्यापाड्यात रस्ते नाही. ह्या गोष्टी आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं का? एखाद्या चांगल्या डेमोक्रेसीमध्ये व्हायला पाहिजे होतं का? नाही. तर मग हे बदलायला पाहिजे कुठंतरी. म्हणजे खरंच आपण विकसित भारताच्या गप्पा मारतोय, 47 पर्यंत विकसित होण्याच्या गप्पा मारतो आपण, विश्व भारतात विश्व बंधूच्या गप्पा मारतो. खरं तर अजूनही बऱ्याच गावांमध्ये लाईट नाहीये, बाथरूम नाहीये, शौचालयासाठी उघडे जातात, पाणी नाहीये, शाळा नाहीयेत. म्हणजे अनेक गाव आहेत असे. खरं तर म्हणजे कुठे आपला भारत देश चाललाय आपला? बघा, तुम्हाला देशाला जर डेव्हलप करायचं असेल भारताला, महात्मा गांधी बोलले होते गावाकडे चला म्हणून, ही फ्रेम खेड्यांकडे वळा म्हणून महात्मा गांधी त्या काळात म्हटले होते. आज तुम्हाला सांगतो, देशाची जर परिस्थिती जर तुम्हाला वाचवायची असेल, देश आता आपण एका वेगळ्या वळणाकडे वळलेलो आहोत, तिकडे डिस्ट्रक्शन आहे. परंतु जर त्याला कुठं थांबवायचं असेल तर आपल्याला खेड्यांपासून सुरुवात करावी लागेल, खेड्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग करावी लागेल. मग ती कशी करता येईल? मग तिथे मायक्रो बिझनेसला तुम्ही हे द्या, तिथे त्यांना हे द्या, प्रोत्साहन द्या. त्याच्यानंतर तिथे राहणाऱ्या शेतकऱ्यांना एक चांगली तुम्ही ट्रेनिंग देऊन त्यांना कसं वेगवेगळ्या क्रॉपकडे तुम्ही डिस्ट्रॅक्ट करता येईल. किंवा आज तुम्हाला सांगतो ऍग्रिकल्चरमध्ये एवढं डेव्हलपमेंट झालेलं एवढं, परंतु मराठवाड्यातला शेतकरी अजूनही त्याच गोष्टींमध्ये अडकलेला आहे. त्याला कर्जमाफीच पाहिजे असती. का पाहिजे असती? कारण या सरकारने त्याला तिथं अडकून ठेवलेलं आहे. जर सरकारने जर विचार केला की शेतकऱ्यांच्या नीती आपल्याला बदलायच्यात, तर जेवढा तुम्ही कर्जमाफीसाठी बजेट अलोकेट करतात ना, 30,000 करोड 40,000 करोड, तेवढा तुम्ही त्यांच्या डेव्हलपमेंटकडे, त्यांच्या ट्रेनिंगकडे जर तुम्ही पैसा वळवला तर नक्कीच चित्र बदलेल. आणि शेतकरी जर सुधारला गावातला तर गाव सुधरेल. आणि गाव जर सुधारले, तिथे सुधारण्यासाठी तुम्हाला अजून एज्युकेशन सिस्टीमवरती काम करावं लागेल. PHC आहेत भरपूर साऱ्या, जे की खेड्यामध्ये जे दवाखाने चालतात आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आज तुम्ही प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन बघा, बिल्डिंग मोठमोठ्या गडगंज बिल्डिंग उभ्या आहेत, परंतु तिथे डॉक्टर नाही आहेत, तिथे धूळखाट पडलेल्या बिल्डिंग आहेत. आज पाण्याची व्यवस्था नाही खेड्यापाड्यामध्ये. जर माझं जे मत आहे, जर तुम्हाला देशाला सुधारायचं असेल तर तुम्हाला सुरुवात खेड्यांपासूनच करावी लागणार आहे. खेड्यातले लोक जोपर्यंत स्टेबल आणि इकॉनॉमिकल व्हायबल होणार नाही तोपर्यंत देश पुढे जाणार नाही, हे मात्र सत्य आहे. बरोबर. म्हणजे तरुणाकडे रोजगार असला पाहिजे गावामध्ये, आत्मनिर्भर. आपण आत्मनिर्भर भारताच्या गप्पा मारतो, आत्मनिर्भर. आज खेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला शहरात कामासाठी यावं लागतं, पैसे कमवायला जावंच लागतं. आज तुम्ही जर विचार केला तर खेड्यातनं लोक, मराठवाड्याचा जर विचार केला स्पेसिफिक आपण, तर मराठवाड्यातले खेड्यातले लोक शहरामध्ये येतात, काहीतरी बिगारी काम करतात. शहरातले लोक मोठ्या शहराकडे वळतात, मोठ्या शहरातले त्याच्यापेक्षा मोठ्या शहराकडे. आणि हे जे 7-8 शहर झालेत देशामध्ये, त्यांचं व्हॉल्यूम वाढतंय, ते फुगा बनतायत आणि एक दिवस ते डिस्ट्रक्शन कडे जाणार. आज मुंबई बघितलं तुम्ही, फुगलीये. पुणे बघितलं तर तुम्हाला तासन तास जाममध्ये उभं टाकलं तर हे कोण आहे? ते लोक, हे लोक आपल्याच खेड्यापाड्यातले लोक आहेत. हे जिंतूरचे, परभणीचे, सेलूचे, मानवचे लोक आहेत. तर हेच लोक तिथं चाललेत ना. हे कशासाठी जावं लागेल त्यांना? पैसा. शेवटी त्या गोष्टी राऊंड सर्कल आहे, इकोसिस्टम आहे. शेवटी तुम्हाला तिथंच यावं लागतं पैसा कमवण्यासाठी. पर्याय जर असेल तर तिकडं, त्याच्यासाठी इकॉनॉमी तुम्हाला स्टेबल करायला लागत असते. घेऊन ते संभाजीनगर, पुण्यासारख्या ठिकाणी जातात, पण तिथे गेल्यानंतर जीवनाची राख होऊन जाते. एवढी लोकसंख्या प्रचंड आहे. एक प्रश्न असा आहे की म्हणजे आपला महाराष्ट्र जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा एक वेल डेव्हलप एरिया आहे. त्या तुलनेत आपला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खूप मागास आहे. मुख्यमंत्री जर बघितले तर भरपूर 4 ते 5 मुख्यमंत्री अजूनही विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत. का म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ मागास राहिलेले पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये? काय वाटतं तुम्हाला? बघा, आपल्या नेत्यांमध्ये एवढी उदासीनता आहे ना, मराठवाड्याच्या नेत्यांमध्ये. ते स्वतःला क्रेडिबल का समजत नाही मला हे कळत नाही. त्यांच्यामध्ये ती पॉवर आहे, परंतु ते स्वतःला तेवढे लायकच समजत नाहीत. आज मराठवाड्याची परिस्थिती, मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री झाले नाही अशातला भाग नाही, मराठवाड्यातले मुख्यमंत्री झाले बरेच, परंतु आज मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये पाणी नाहीये. आपल्याकडे इतके सारे धरण आहेत, आपण मोठमोठे हायवे बनवतोय सध्या. आता एक हायवेचं प्रकरण चालू आहे किती दिवसापासून, जर बघितलं असेल तर. काय हायवेचं नाव? त्या
शक्तीपीठ महामार्गाचं चालू आहे. एवढं मोठं बजेट अलोकेट केलेलं आहे. मला सांगा त्या महामार्गाचा सामान्य शेतकऱ्याला फायदा होणार आहे का? नाही होणार. ते काय करतायत, नागपूर ते गोवा म्हणजे नागपूरचा बिझनेस गोव्याच्या पोर्ट पर्यंत कसा नेता येईल त्याच्यासाठी ते हायवे बनवतात, परंतु त्याला शक्तीपीठ महामार्गाचं नाव दिलं. तेवढ्याच बजेटमध्ये मराठवाड्यातल्या सिंचनाचा प्रश्न कायमचा सॉल्व्ह होऊ शकतो, कायमचा. तुम्ही छोटे छोटे जर कालवे काढले धरणांकडनं आणि खेड्यापाड्यांकडे जर वळवले तर तिथली अर्थव्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीने वास्ट होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय झालं, पश्चिम महाराष्ट्रात उद्योग नाही झाले, जास्त मोठे उद्योग नाही झाले, परंतु तिथले शेतकरी मोठे झाले, तिथली शेती डेव्हलप झाली. आणि शेती डेव्हलप झाली, शेती करणारे सामान्य खालच्या प्रवर्गातला गट आहे, तो जर एकदा व्हायबल झाला, तो जर एकदा स्टेबल झाला की इकॉनॉमी आपोआप बूस्ट होत असते. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेच झालं. तिथं सिंचनाची सिस्टीम एवढी चांगली पद्धतीत करण्यात आली. मी म्हणजे तिकडे त्या एरियामध्ये काम केलेलं आहे. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा कालवे काढलेले आहेत. तिथल्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळं ते शेतकरी समृद्ध झाले. आज आपल्या मराठवाड्यातला शेतकरी बघा तुम्ही, पाण्याची म्हणजे कापूस, तूर, त्याच्या 2-4 असे पीक आहेत, त्याच्या पलीकडे विचारही करू शकत नाही आपण, कारण पाण्याचा प्रश्न एवढा मोठा. आपण अगोदरच आपण दुष्काळी जिल्हे म्हणून घोषित झालेलो आहोत. आपल्याकडे आपण निसर्गावरती अवलंबून शेती करणारे लोक आहोत. आपल्याकडे पाऊस प्रमाणामध्ये होत नाही. आपल्याकडे भरपूर धरणं आहेत, परंतु त्या धरणाचा आपण यूज करत नाही. बाजूच्या जिल्ह्यांना, इकडच्या तिकडे विभागांना आपण पाणी देतो, परंतु आजूबाजूला नाही देऊ शकत आपण. आज आपण जिंतूरमध्ये बसलेलो आहोत. आता येलदरी धरण आहे बाजूला. येलदरी धरण किती आहे इथून जास्तीत जास्त 15 किलोमीटर असेल, परंतु तुम्ही इथले आजूबाजूचे गाव बघा, दुष्काळाने ग्रस्त, पाणी नाहीये तिथे. बाकीचे गाव, आमचं स्वतःचं गाव धमधम गाव आहे, तिथे पाणी म्हणजे लोक विकत घेतात, अक्षरशः 3000 रुपये वर्षांनी पाणी विकत घेतात. आणि जे सरकारी पाणी येते ना ते 7 दिवसांनी 8 दिवसांनी येतात बरं का. आणि ते पण म्हणजे एवढं घाण पिण्यासारखं पाणी नसते खरं तर. बिलकुल. म्हणजे आमच्याच गावाची अवस्था एवढी बेकार आहे, तर बाकीच्या गावांची तर किती असेल. 5 किलोमीटर सायकलीवर मोटरसायकल पाणी आणते. बरं, किती परिस्थिती बेकार आहे. म्हणजे किती किलोमीटर ते? 5 किलोमीटर असेल. तर एवढं मोठं धरण, ते नांदेड जिल्हा संपन्न झाला त्या पाण्यामुळे. परंतु आपण जिंतूर तालुका असून बाजूचा 3 नद्या, पैठण, येलदरी, हा इसापूर, हा, बोगदा पाडून तिकडे पाणी नेण्यात आलं, वळवण्यात आलं ना. हे सरळ सरळ चोरी आहे. परंतु याच्यावरती सामान्य लोकांना माहितच नाही या गोष्टी होऊ शकतात. मग तुम्ही काय शक्तीपीठ महामार्गाकडे आम्हाला डायव्हर्ट करा, मग वेगवेगळे मुद्दे आणा. या म्हणजे मेन मुद्द्यांकडे लक्ष कसं डायव्हर्ट करता येईल याचं काम सरकार करत असते, आणि प्रत्येक सरकारनं ते केलेलं आहे. परंतु जनतेला ते शिकावं लागेल, आणि ते शिकवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करतोय, लोकांना अवेअर करतोय. आता अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठं धरण जे आहे संभाजीनगर जायकवाडी धरण आहे. दुसऱ्या नंबरचं धरण आहे येलदरी धरण आपल्या जिंतूरमध्ये आहे. म्हणजे तरी सुद्धा म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं धरण असून सुद्धा मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या आहे. मुंबई जर बघितलं, मुंबईमध्ये एकही धरण नाही, पण पूर्ण मुंबईला पाणी पुरवठा होतो एकदम वेळेवरती होतं, एकदम. म्हणजे एवढा भेदभाव, सिस्टमॅटिक भेदभाव आहे खरं तर. आज जिंतूरमध्ये बघा तुम्ही 8-8 दिवस पाणी येत नाही, आणि जिंतूरमध्ये जे पाणी येतं ना त्या पाण्याची गुणवत्ता आम्ही निवडणुकीच्या वेळेस चेक केली होती. ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, याची रिपोर्ट सुद्धा आमच्या जवळ आहे. ती रिपोर्ट परभणीतनं आमच्या जवळ आली. आम्ही जेव्हा पाणी तपासलं, ते का होतं ह्या गोष्टी आम्ही फिल्टरला जाऊन चौकशी केली. त्याच्यानंतर फिल्टरची परिस्थिती बघितलं तर ट्रॅडिशनल वेनं पाणी स्वच्छ करतात. एक त्या पावडरच्या थैल्या आणलेल्या आहेत, त्या पावडर मिसळलं जातं आणि पाणी खाली सर्क्युलेट केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त तिथं कोणतीही प्रक्रिया होत नाही. बऱ्याचदा जिंतूरमध्ये पाणी गढूळ येतं, बऱ्याचदा त्या पाण्यामध्ये त्या आळ्या निघत असतात. बऱ्याच ठिकाणी ते पिण्याचं जे पाणी आहे ना त्याची पाईपलाईन गटारामध्ये लिकेज झालेली, गटाराचं पाणी त्याच्यामध्ये होतं, आणि ते प्यायचं पाणी कंटॅमिनेटेड होऊन आपल्या जवळ येतं. ही अवस्था आहे जिंतूरकरांची. भरपूर गोष्टी, पाणीच नाही, रस्ते पण तसेच आहेत बघा. एवढी धुळीनी भरलेले रस्ते आहेत, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आहेत. आणि मी 1 वर्ष अगोदर मेघना बोर्डीकरांची मुलाखत घेतलेली, तर विचारलेला रस्त्याचा प्रश्न. रस्ते अजूनपर्यंत म्हणजे मुख्य रस्ते तर आहेत ठीकठाक, बाकीचे खेड्यापाड्यातले रस्त्याची परिस्थिती खूपच बेकार आहे. 1-1.5 वर्ष अगोदर बरं का, ते काय म्हणाले, मुख्य रस्ते सगळे चांगले आहेत आणि बाकीचे 30% रस्त्याचं काम राहिलेलं आहे, ते 6 महिन्यामध्ये होऊन जाईल. 18 महिने झाले, जे रस्ते आहेत ते तसेच आहेत. म्हणजे विचार करा, जे चांगले होते ते पण आता खराब झालेले आहेत. बिलकुल. ते लोकांना कळायला पाहिजे ना. म्हणजे मी काय म्हणतोय, जोपर्यंत आग माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत मला जागायचंच नसेल तर याला काही अर्थ नाहीये. ती आग एक दिवस तुमच्या घरापर्यंत येणार. ते रस्ते चांगले नाहीत म्हणून एक दिवस कोणी ना कोणी तुमच्या घरातलं तिथे दगडाला अडकून कुठेतरी पडणार, कोणी ना कोणीतरी मरणार, अँब्युलन्स जाणार नाही, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बायांना त्रास होणार.
या गोष्टी तुम्हाला भोगावं लागतायत सध्याच्या घडीला, तरीही तुम्हाला जागायचं नाही, तरीही तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही. मग ही कोणती गुलामी मानसिकता आहे, मला हेच कळत नाही लोकांची. अहो आग म्हणजे आपण आग आले तरी जागे व्हायला पाहिजे. हा, आसोल्यामध्ये लोकांच्या घरात आग आलेली आहे, म्हणजे लोकांच्या बिलकुल, घरासमोरून गटारी वाहतात, बिलकुल. तरी लोक काही बोलत नाही, आसोल्याच्या लोकांनी आय गेस त्यांनी ते निवडणुकीवरती बहिष्कार पण टाकला होता टाकले, यावेळेस. पण काय फरक पडला अजून? परंतु ठीक आहे, लोक जागरूक झाले हे महत्वाचं आहे. ती प्रोसेस आता याच्यामध्ये ऑन पाईपलाईन मध्ये असेल मे बी, परंतु ते व्हायला पाहिजे. क्विक ऍक्शन त्याच्यावरती घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. नाही, मी गव्हर्नमेंटमध्ये भरपूर उदासीनता आहे आपल्या. मी स्वतः जाऊन तिथे बघितलं, म्हणजे ते बहिष्कार टाकल्यानंतर लोकांच्या घरासमोरून गटारी वाहतात बिलकुल अक्षरशः. बिलकुल. आमच्या घरासमोर, मी शहरात राहतो, आमच्या घरासमोर वाहतात. माग पूर्ण जाम झालेली आहे. किती दिवसातनं प्रोटोकॉल काय म्हणतो की आठवड्यातनं 2-3दा तरी तुमच्या घरासमोरचे नाले निघले पाहिजे. महिन्याभर नाली निघत नाही. आज जिंतूरमध्ये मच्छरांचा एवढा प्रभाव मी ते सांगता राहिलं माझं, की उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढे मच्छर आहेत. आता साधं नगर परिषदाला एक माणूस हायर करून ते फवारणी करणं सुद्धा होईना. अगोदरच्या काळामध्ये पावडर फवारायची, त्याच्या मच्छर मरून जायचे. मी म्हणतो जिंतूरमध्ये जर एकदा ती फवारणी झाली ना, तर ती जी आता ती तादात वाढलेली आहे त्यांची, ती एकदा संपुष्टात येईल. आणि त्या लेवलला जाण्यासाठी किमान वर्षभर तरी लागेल त्याला. मग ते वर्षभर लोक सुखानं झोपू तरी शकतील, तेवढंही काम नगर परिषदेला होत नाही, वारंवार त्यांना सांगून सुद्धा. ते तर आहे. आणि लाईटीचा पण प्रश्न भरपूर गंभीर आहे. म्हणजे बिलकुल. आता 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, हो. 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मराठवाड्यामध्ये सर्वात म्हणजे खूप हाय टेम्परेचर राहते. आणि अशा टायमात पत्र्याच्या घरामध्ये लोक राहतात, हो, तिथे लाईट गेल्यावर काय अवस्था होत असेल? हो ना. खूप बेकार अवस्था आहे. म्हणजे बिकट अवस्था आहे. लाईटीची परेशानी तुम्हाला सांगतो एवढी भयानक आहे. आज जग कोणीकडे चाललंय ना, आपण बेसिक गोष्टींमध्येच अडकलेलो आहे. वीज नाहीये आमच्याजवळ, पाणी नाहीये, रस्ते नाहीये. मला काय वाटतं राजकारण्यांना आपण राजकारणी का बनवलेलं आहे? हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना. मग हे प्रश्न का सॉल्व्ह होत नाही, एकदा जनतेनं पण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. परंतु चला ठीक आहे, जनतेचा आपण समजू शकतो. आता एवढे दिवसापासून नेते सत्तेमध्ये आहेत, ते काय करतायत? चांगले मंत्रालय आहेत त्यांच्याजवळ, चांगले सिस्टीम आहे त्यांच्याजवळ, अधिकारी हायर केलेले आहेत, मोठमोठे ऑफिसेस बांधलेले आहेत गडगंज, तरीही तुम्हाला बेसिक प्रश्न सॉल्व्ह करणं होत नाही. लाईटीची समस्या जिंतूर सारख्या शहरामध्ये असायला पाहिजे का? जिंतूर सारख्या शहरामध्ये लाईटीची समस्या आहे. रात्री 3-3 वाजता लाईट जाते, कधी येईल त्याची गॅरंटी नाही. थोडासा असं वीज गडगडली, आभाळ कडकडला की लाईट गायब. त्यांना ते कुठं फॉल्ट झाला हे सुद्धा सापडत नाही 2-2, 3-3 तास. ही परिस्थिती आहे सध्याच्या घडीला. मात्र लाईट बिल एकदम वेळेवरती येणार. लाईनचे पोल येतात आता त्यांनी नवीन केलेले, पडायला येतात. पावसाळ्यामध्ये जे नवीन पोल झालेत का, तरी पावसाळ्यामध्ये पडून जातात. आणि जास्त पोल पण खाल्ले नाहीत. हो. शेवटीवर गेले पोल पडून गेले 4 भरपूर ठिकाणी त्यांनी काय केलेलं त्याला 3 फूट टाकावं लागतं, 3 का 4 फूट असं काहीतरी त्याचा प्रोटोकॉल आहे ते खंबे. तर या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलेलं आहे, ते 1-1 फूट खोदूनच टाकलेलं, म्हणजे त्यांनी वरवरचं काम केलेलं आहे. आणि आता त्या रस्त्याकडे पडले पोल भरपूर, आसोल्याकडेच पडले आय गेस एक पूल, ते हे खंबा. हो, आता त्यांनी काय केलं, ते रोड आहेत ना, जर अंतर ठेवून करायचे ना, तर रोडला चिपकूनच केले पुन्हा पोल दोन्हीकडे साईड. हो. नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे इम्प्रॉम्प्ट चालू आहे ना सगळं? एडिट नंबर 1 एडिटर नाही, हे चालूच ठेवू आपण. चालू राहते, काही विषय मला सांगा, तरुण आणि राजकारणामध्ये काय यायला पाहिजे? तरुण जर समजा राजकारणामध्ये आला तर काय बदल होऊ शकतो का? 100% तुम्हाला सांगतो, तरुण आणि राजकारणामध्ये आलं ना, तरुणांची जी ऊर्जा आहे ना, ती वेगळ्या लेवलची असते. आज माझं बॅकग्राऊंड काही नसताना जर मी राजकारणामध्ये येऊ शकतो, माझ्यामध्ये का मी आलोय? माझ्यामध्ये ती आग आहे, काहीतरी करायचं, मला बदल घडवायचा आहे. उद्या जर माझ्या हातामध्ये सत्ता आली, मी काय म्हणतो, मी जर किती जरी बैमान असलो, 5 वर्ष तर इमानदारीने काम करा, 5 वर्ष. कारण ती जी आग आहे ती मला 5 वर्ष तरी आतून धगधगत ठेवेल, की नाही बाबा आपल्याला जनतेसाठी हे काम करायचं. आपण कोणत्या बॅकग्राऊंड मधून, पुढच्या 5 वर्ष मला नका निवडून देऊ तुम्ही. म्हणजे मला म्हणण्यापेक्षा युवकांना तुम्ही जोपर्यंत मेन फ्लो मध्ये राजकारणाच्या आणणार नाही, तुम्ही काय करा, राजकारण सर्क्युलेशन मध्ये ठेवा ना. एका टर्मला याला निवडून द्या, दुसऱ्या टर्मला, म्हणजे प्रत्येक टर्मला जनतेने पण टेस्ट करायला पाहिजे प्रत्येकाला, की बाबा याने 5 वर्ष काय केलं, याचं सॅटिस्फॅक्शन जर तुम्हाला नाही वाटलं, दुसऱ्याला बदलून द्या. हे सर्क्युलेशन जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत लोक काम करणार नाही. जो नेता किमान 10-15 वर्ष राहतो, त्याला सत्ता म्हणजे त्याच्यासाठी व्यवसाय बनलेला असतो. सत्तेमध्ये राहणं म्हणजे त्याचा व्यवसाय अबाधित ठेवणं हा त्याचा हेतू असतो. हे सामान्य गणित आहे. हे भारतातल्या प्रत्येक राजकारण्याला लागू होतं, काही राजकारणी सोडले तर. परंतु मग हे जनतेला कळत नाही. आम्ही तेच शिकवण्याचा प्रयत्न करतो की बाबा युवकांना राजकारणामध्ये आणा, त्यांची ऊर्जा जी आहे डेव्हलपमेंटसाठी लागेल, बदल काहीतरी घडेल, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आमचे. पण मला सांगा, राजकारणामध्ये एक तरुण, सामान्य घरातला तरुण कसा काय टिकू शकतो? म्हणजे राजकारण जर आता जर बघितलं आपण तर पैसा, पार्श्वभूमी, घराणेशाही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी
आणि गुंड पार्श्वभूमी असल्याशिवाय राजकारणामध्ये माणूस टिकू शकत नाही. आणि घरचे पण सांगतात, म्हणजे नेहमी सांगतात बरं का, हे आपलं काम राजकारण वगैरे आपलं बिलकुल, सामान्य बिलकुल. माणसाचं काम नाही. तर बिलकुल. तरुण जरी राजकारणामध्ये आला तर तो कसं काय टिकू शकतो? बघा, म्हणजे माझं जे बॅकग्राऊंड आहे, माझे वडील शिक्षक होते, आता रिटायर झाले, जस्ट रिटायर झाले. बाकी फॅमिली बॅकग्राऊंड एकदम नॉर्मल आहे, सर्वसामान्यांसारखं आहे. आमच्याजवळ काय पैसे नव्हते की राजकारणामध्ये पैसा लावून आम्ही उतरू शकतो. गुंड प्रवृत्तीचे लोक नाहीत, सामान्य घरातले लोक आहेत. आणि तिसरी गोष्ट काय म्हटली तुम्ही, की पैसा नाही, पाठबळ तुमचं ते राजकीय पार्श्वभूमी बरोबर. तीही नाहीये. परंतु काय आहे आमच्याजवळ माहिती आहे का, एक इच्छाशक्ती आहे, लोकांसाठी काहीतरी बदल घडवायचा आहे. आणि एक आयडिओलॉजी विचारधारा जोपर्यंत तुमच्याजवळ नसते तोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये येऊ शकत नाही. हा इतिहास आहे. आपल्या देशातले कित्येक तरी तुम्ही विचारवंत बघा, किंवा जे फ्रीडम फायटर होते, आज भगतसिंग बघा तुम्ही, 23व्या वर्षी ते फासावरती चढले. 23व्या वर्षी काय गरज होती त्या व्यक्तीला? त्याच्याजवळ फक्त आयडिओलॉजी होती. ती जी लढाई त्यांनी चालू केली ती विचारधारेची लढाई होती, त्याच्यासाठी ते टिकले. आज आपण त्यांचं नाव घेतोय. आज आपण जिंतूर सारख्या ठिकाणी बसून भगतसिंगांचं नाव घेतोय. कशामुळे? कारण ती आयडिओलॉजी होती. राजकारण काय असतं माहितीये का, एका लेवलला राजकारण जाऊन ऍव्हरेज होतं. आज भले आपण कोणत्या लेवलला गडूळ झालेलं असं राजकारण म्हणतो आपण की खूप घाण झालेलं आहे, परंतु हे राजकारण ऍव्हरेज होणार, कालांतरानं ऍव्हरेज होणार. तिथे आयडिओलॉजी विचारधाराच टिकणार, हे मात्र कटू सत्य आहे. त्याच्यासाठी ज्या युवकांजवळ आयडिओलॉजी आहे, ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती आहे, त्यांनी 100% उतरायला पाहिजे. दिवस बदलणार आहेत, लक्षात राहू. सध्याचं राजकारण कुठे विचार धरून चालतं? म्हणजे सत्तेसाठी राजकारण आहे, पैशासाठी राजकारण आहे, कोणी विचारधारा बघत नाही, कोणी कोणत्याही पक्षामध्ये चाललंय. एक व्यक्ती ज्याचे म्हणजे करोडो तरुण फॅन आहेत बरं का, तो व्यक्ती म्हणाला होता की राजकारणामध्ये आज तरुणांची खरंच गरज आहे. हे म्हातारे लोक, म्हणजे जे वृद्ध लोक जर बसले असतील तर त्यांना तरुणांच्या प्रश्नाविषयी बिलकुल जाण नाही. त्यामुळे तरुणांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे. आता तेच व्यक्ती आम आदमी पक्ष, समजला असेल तुम्हाला, आम आदमी पक्षामध्ये होते, तर ते आता बीजेपी मध्ये गेले. अगोदर म्हणजे खूप चांगले प्रश्न त्यांनी उचलले, नंतर पक्षाने त्यांचं म्हणजे उपसभापती पदावरून काढून टाकलं. पुन्हा राज्यसभेमध्ये कोट्यातून बोलण्याचा वेळ देऊ नका असं सांगितलं गेलं. नंतर मग आपापसात नाराजा, मतभेद, टीका टिप्पणी झाल्या. आणि नंतर मग अचानक आता बीजेपी मध्ये प्रवेश. तर काही लोक त्याला गद्दार म्हणतात, राघव चड्डांना गद्दार म्हणतात. काही लोक आता ते म्हणतात की राघव चड्डा अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतील. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? मी राघव चड्डांना म्हणजे मागच्या 1 वर्षापासून ऑब्झर्व करत होतो बरं का. तो व्यक्ती जो आहे तो भरपूर अपॉर्च्युनिस्ट आहे, तो म्हणजे संधी साधू व्यक्ती आहे तो. म्हणजे मी त्याला ओपन क्रिटिसाइज नाही करणार, तो त्याचं टेक आहे, त्याने बीजेपी मध्ये तो गेला. परंतु ऑब्झर्व जर केला असेल, त्याच्या काही काळापूर्वीचे जे स्टेटमेंट होते, त्याने ओपनली इंटरव्ह्यू मध्ये म्हटलेलं की बीजेपी गुंडांची पार्टी आहे, बीजेपी मॅन्युप्युलेट करतं नेत्यांना आणि आपल्याकडे ओढून घेतं, बीजेपी ईडीच्या रेड पाडतं. आणि त्याचा जो राजकारण होतं काही काळापासून जर तुम्ही बघितलं असेल, त्यांचे पक्षाचे जे प्रमुख होते, केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील आणि अजून भरपूर सारे नेते, त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. कशामुळे? ते लिकर पॉलिसी केसमुळे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्कॅमच्या नावावरती त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यावरती त्या व्यक्तीने एक स्टेटमेंट सुद्धा दिले नाही, एक स्टेटमेंट सुद्धा, की बीजेपीच्या विरोधामध्ये. मग ही सेटिंग कधी झाली होती याचा आपल्याला काही भान आहे का, किंवा आपण याचा अंदाज लावू शकतो का? ते जेल बोर्डाचे अध्यक्ष होते तिथल्या, त्याच्यावरती चौकशा चालू होत्या, परंतु त्यांना आतापर्यंत अटक झाली नव्हती वर्षभरापासून. त्यांचं जे पॉलिटिक्स चालू होतं का, चॅट जीपीटी करायचे आय गेस, ते छोटे छोटे प्रश्न एकदम कसे आपण हायलाइट करू शकतो आणि लोकांना कसं कळेल की बाबा एवढ्या मायक्रो लेवलवरती पण नेता जाऊ शकतो. म्हणजे तुमचा रिचार्जचा इश्यू असेल, समोस्याचा इश्यू असेल, आता एअरपोर्टवर जर गेले तुम्ही, ते उडान यात्री कॅफे चालू झाले, परंतु त्यांनी प्रश्न मांडण्याच्या अगोदर ती गोष्ट पॉलिसी ऑलरेडी ती फ्रेम मध्ये होती, ती पॉलिसी मेकिंग ऑलरेडी त्याच्यावरती चालू होतं आणि ते झालं. परंतु क्रेडिट त्यांना गेलं. त्याच्यामुळे काय झालं, लोकांना कसं अट्रॅक्ट करता येईल किंवा लोकांना कसं एकदम म्हणजे त्यांच्याकडे ओढता येईल, त्या हिशोबाने त्यांचं पॉलिटिक्स चालू होतं. छोटे छोटे मायनर प्रश्न उचलायचे ते, जसे की रिचार्ज. प्रत्येकाला वाटायचं यार 28 दिवस खरंच रिचार्ज चालतो, त्याच्यानंतर 30 दिवसाचा महिना असतो, असं का होतं, लॉजिकल घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांनी ते यात्री उडान कॅफेचं त्यांनी म्हणजे ते प्रश्न उचलला संसदेमध्ये, की बाबा एअरपोर्टवरती समोसा का महाग आहे, वडापाव का महाग आहे, 200 रुपयाला पाणी बॉटल का भेटते तिथे. कारण आमच्या खेड्यातला माणूस जातो ना, इकडचा ते शेवडीचा माणूस जातो, एअरपोर्टने प्रवास करतो, त्यांची त्याला चिंता होती. त्यासाठी त्यांनी काय केलं, यात्री उडान कॅफे जे चालू झालं, परंतु ती ऑलरेडी ती पॉलिसी मेकिंगचं काम चालू होतं गव्हर्नमेंटचं आणि त्याच्यावरती ती गोष्ट पाईपलाईन मध्ये होती. परंतु त्यांनी त्या काळामध्ये ती गोष्ट बोलली, त्यांना त्याचं एक्सपोजर भेटलं, त्यांना त्याचं क्रेडिट भेटलं, त्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट झाले. परंतु लोक अट्रॅक्ट होत असताना
तुमच्याजवळ एखादा नेता आहे मोठा आणि त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होतोय, तर अट्रॅक्ट होत असताना व्यक्तीने काय बघायला पाहिजे, तर त्याची आयडिओलॉजी बघायला पाहिजे, त्याची विचारधारा काय नेमकं, म्हणजे तो बोलतोय काय परंतु त्याचे इंटेन्शन काय, इंटेंट काय. मी मागच्या काळामध्ये इंटेंटवरती भरपूरदा बोललो, त्याच्यावरती आपण परत बोलूया डिटेलमध्ये. परंतु त्याचं इंटेंट वेगळं होतं, त्याचं राजकारण पूर्ण बीजेपीला क्रिटिसाइज करत आलेला होता तो. आणि अचानक त्याने निर्णय घेतला की आपल्याला बीजेपी मध्ये जायचंय. आता ते जलबोर्डाचे अध्यक्ष होते, चौकशा चालू होते. त्याच्यानंतर अशोक मित्तल जे एलपी युनिव्हर्सिटीचे हेड आहेत, त्यांच्या घरी 10 दिवसापूर्वी ईडीची रेड पडते आणि ते एकदमच बीजेपी मध्ये जाण्याचा निर्णय घेतात. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं बीजेपी मध्ये. मग यांची आयडिओलॉजी काय, नेमकी आयडिओलॉजी काय. तुम्ही जनतेला, देशातल्या लोकांना मूर्ख समजताय. म्हणजे ते आम आदमी पार्टीचा जो राघव चड्डा होता तोही आणि बीजेपीचे लोकही. मी का म्हणतोय, या लोकांनी पण त्यांना क्रिटिसाइज केलं. आज तुम्ही त्याच्या घरावरती रेड पाडताय, ईडीची रेड पाडताय का? कारण त्यानं काहीतरी घोटाळा केलेला असेल म्हणून तुम्ही रेड पाडले त्याच्यावरती, आणि त्याला अचानक तुमच्या पक्षामध्ये सामील करता. इथून पुढे त्याच्या घरावरती एक सुद्धा रेड पडणार नाही. म्हणजे तुम्ही जनतेला मूर्ख समजताय. जनतेला, तुम्हाला जर वाचायचं असेल सिस्टीम पासनं तर सिस्टीम मध्ये जा. तुमच्याजवळ पैसा असेल तो अबाधित ठेवायचा तर सिस्टीम मध्ये जा. तुमच्याजवळ काही चौकशा चालू असेल तुम्हाला, त्याच्यातनं तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर सिस्टीम मध्ये जा, म्हणजे सत्तेकडे जा. आणि बीजेपी तशा प्रकारे अट्रॅक्ट करते. मग हे जाणाऱ्या लोकांना आयडिओलॉजी नाहीये आणि घेणाऱ्यांना पण आयडिओलॉजी नाही, हे जनतेला कळलं पाहिजे. आता त्यांना 2-3 मिलियन लोकांनी अनफॉलो केलं, याचा अर्थ की डेमोक्रेसी आणि जनता कुठेतरी अवेअर आहे. त्यांना फॉलो करणारे लोक मूर्ख नाहीयेत. त्यांना अनफॉलो याच्यासाठीच करण्यात आलं कारण ती गोष्ट पटत नाहीये लोकांना, आणि याचा उद्रेक होणार कालांतराने. हे जे बबल आहे ना, हे बस्ट होणार, बस्ट, आणि तेव्हा लोकांना कळेल. पण जर समजा मग ते असेच मुद्दे मांडत राहिले तर मग काय प्रॉब्लेम? कळलं मी काय म्हणतोय, आयडिओलॉजी त्यांची एक्सपोज झालेली आहे. त्या व्यक्तीवरती आपण डिस्कशन केलेलं नको, मला असं वाटतं त्याचं एक्सपोज झालेला आहे तो व्यक्ती आता, आणि कालांतराने अजूनही होईल. बरं ठीक आहे. जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्यामध्ये खरं तर आयाराम गैराम तो इश्यू होता. त्याच्यानंतर मग ते आळा घालण्यासाठी त्याला तो कायदा आणला. मग त्याचा दुरुपयोग होतोय असं वाटत नाही. मी तर त्या याच्यावरती मला 100% मी ऍग्री आहे की त्या कायद्याचा दुरुपयोग होतो. 1985 ला तो कायदा आपण आणला, राईट. आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली, त्याच्यामध्ये ते आणलं, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं की बाबा 2/3 मेजॉरिटी जर गेली तर त्याला आपण पक्ष बदललं नाही तर मर्जर समजू. पण मला सांगा, सध्याची सिच्युएशन काय, सध्याची परिस्थिती काय. आज ते लोक जे गेलेले 2/3 मेजॉरिटीने गेले, कायदा त्यांनी तंतोतंत पाळला. परंतु आता मला कळतंय की त्यांचं इंटेंट बरोबर नाही. मग सरकारने काय करायला पाहिजे, हे कायद्याचा दुरुपयोग जिथे होतोय ना, तर तिथे आता कोर्ट पण काय करतं माहितीये का, एखाद्या व्यक्तीला जर शिक्षा द्यायची असेल तर त्याचं इंटेंट बघलं जातं. इंटेंट म्हणजे त्याच्या मागची मानसिकता काय असेल हे बघितलं जातं भरपूरदा. मग या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये ते का आपण एक्सेप्शन दिलेलं आहे, त्याच्या मागे त्यांचं इंटेंट का बघायला नाही पाहिजे. तर या कायद्यामध्ये 100% सुधारणा झाली पाहिजे. आणि हे जे 7 लोक गेलेत यांचं इंटेंट काय, यांच्यावरती ईडीच्या रेड चालू होत्या म्हणून हे तिकडे चाललेत, हे सर्वसामान्यांना कळायलंय. तिथल्या चेअरमनला कळलं का, न्यायव्यवस्थेला कळलं ना का. तर याच्यावरती हे कायदा परत अमेंडमेंट झाला पाहिजे 2026 मध्ये आपण, आणि एक अपडेटेड कायदा देशाला दिला पाहिजे. कारण आपल्याला लोकशाही वाचवायची, डेमोक्रेसी वाचवायची आहे. पण ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये पण 2 उदाहरणं आहेत. शिवसेना पण फुटली, राष्ट्रवादी पण फुटली. राघव चड्डा तर मला ऍक्च्युली असं वाटतं की म्हणजे पक्षामध्ये अगोदर जे मतभेद झाले त्याला उपसभापती पदावरून पण काढलं गेलं. संसदेमध्ये का काढण्यात आलं? संसदेमध्ये तो बोलत होता, त्याचा कोट्यातून वेळ पण देऊ नका असं सांगितलं गेलं. मग तो इश्यू काय होता? आम आदमी पक्षाने रिस्ट्रिक्शन का आणले? का रिस्ट्रिक्शन आणले हे समजा ना तुम्ही. ज्या व्यक्तीने त्याला मोठं केलंय त्या पक्षाचा मेन हेड व्यक्ती जेलमध्ये जातो, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप लावले जातात, ते लिकर स्कॅम मध्ये त्यांना अडकवलं जातं, वर्षभर जेलमध्ये ठेवलं जातं, मुख्यमंत्री पद त्यांच्याकडून हिसकावून घेतलं जातं, सिटिंग चीफ मिनिस्टर असताना त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, आणि त्यांनी राज्यसभेवर पाठवलेल्या एका खासदाराचं एक स्टेटमेंट सुद्धा येत नाही. याचा अर्थ काय असतो? का त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन नाही लावायला पाहिजे? त्या पक्षाने बरोबर केलं. भलेही त्या पक्षाची काही आयडिओलॉजी असेल, तुम्ही त्यांना मानत असाल नसाल, तो प्रश्नच नाहीये इथे. त्यांनी रिस्ट्रिक्शन लावल्या, जे रिस्ट्रिक्शन लावले त्यांनी योग्यच लावले. त्या व्यक्तीचं काम होतं तिथे स्टँड घेणं, त्याच्यासाठी त्याने घेतलं नाही, पक्षाने ऍक्शन घेतली. पक्षाचा प्रमुख जेलमध्ये होता, त्याच्यावर नाही बोलला म्हणून त्याला रिस्ट्रिक्शन आणणं. दुसरं म्हणजे जनतेचे मुद्दे तर तो मांडत होता ना, म्हणजे छोटे मुद्दे का असो ना, पण तो मांडत होता. महिलांचा मासिक पाळीचा मुद्दा असेल, भरपूर सारे मुद्दे त्यांनी मांडलेले, आणि लोक पण तोपर्यंत नव्हते करत. तुम्ही मागची, मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही आयडिओलॉजीवर तुम्ही स्टिक राहा. तुम्ही आयडिओलॉजी त्याची समजून घ्या. नो आयडिओलॉजी, नो लॉयल्टी, नो फेट टुवर्ड्स द डेमोक्रेसी. काय करत होता तो युवकांना फक्त भुलवण्याचं काम करत होता. रिचार्ज झालं, समोसा झालं,
वेगवेगळे छोटे छोटे मायनर गोष्टी झाल्या. आज देशामध्ये तुम्हाला सांगतो SIR सारखा एवढा मोठा प्रश्न आहे, SIR वरती त्याची स्टेटमेंट आहे. SIR मुळे कित्येक तरी लोकांना मतदान देण्याचा अधिकार त्यांच्याकडनं हिरावून घेतला, त्याच्यावरती तो बोलला. हा मेजर इश्यू आहे की समोश्याची किंमत जास्त मोठा इश्यू आहे? इश्यू कोणता मोठा आहे तुम्ही समजा ना. SIR. लोकांना भूलतापामध्ये अडकवायचं. SIR लार्ज कम्युनिटी SIR चा फरक पडणार नाही. SIR काय आहे हे सुद्धा माहित नाही त्यांना, परंतु समोसा माहित असतो. तर लोकांना रिलेटेबल बोलायचं, परंतु त्यांच्या फायद्याचं नाही बोलायचं. याला पॉलिटिक्स म्हटलं जात नाही. हे थोडं क्लिअर करायला पाहिजे. बरं, SIR आपण येऊया. पंजाबमध्ये SIR चा मुद्दा आहे, बिहारमध्ये होता. तर याच्यामधून उद्देश काय आहे? म्हणजे एक मतदान वगळण्याचा, मतदारांना काढून टाकण्याचा उद्देश आहे का? 100% आपल्या फेवर मध्ये कसं मतदानाचा टक्का वाढवता येईल आणि कसं विरोधकांचे जे फेवरेबल लोक आहेत त्यांना कसं सिस्टीमच्या बाहेर फेकता येईल, म्हणजे विरोधकांचे मतदान म्हणण्यापेक्षा एका स्पेसिफिक कम्युनिटीला बाहेर कसं फेकता येईल, त्या गोष्टींचं काम सध्या SIRच्या माध्यमातून चालू आहे. तेच चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये पण आपण तेच बघितलं, बरोबर. बिहारमध्ये पण तेच बघितलं आणि कालांतराने सगळीकडे तेच होणार. त्याच गोष्टी आहेत. तुम्ही इलेक्शन कमिशनवर काय विचार करता? म्हणजे इलेक्शन कमिशन कसं माहितीये का, ती जी संस्था आहे ती अबाधित राहायला पाहिजे, ती इंडिपेंडंट असली पाहिजे. परंतु इलेक्शन कमिशनचं काम सध्या सत्तेकडे झुकलेलं आहे. सत्ता ज्याची असेल त्याची चाटायची हे काम इलेक्शन कमिशन करतं. जिंतूरमध्ये निवडणूक असताना आम्ही भरपूर अशा तक्रारी केल्या इलेक्शन कमिशनला, त्याच्यावरती एक सुद्धा ऍक्शन घेण्यात नाही आली. आमचे निवडणुकीच्या वेळेस आमचे बटन दबत नव्हते त्या मशीनवरती, आम्ही ते बूथ बंद केलं, परंतु त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही. कोण होतं हे इलेक्शन कमिशन हँडल करताना? तर इलेक्शन कमिशन काय आहे, जिसकी लाठी उसकी भैंस, ज्याची डपली ते वाजवणार, त्याच्यावरती नाचणार, असा सध्या परिस्थिती आहे सध्याच्या घडीला. कंप्लीट माय क्वेश्चन. प्लीज गो अहेड. आपल्या ज्या संस्था आहेत, ज्या संवैधानिक संस्था आहेत, न्यायालय असेल, इलेक्शन कमिशन असेल, म्हणजे ह्या आताच विकल्या गेलेत, म्हणजे आताच अनफेअर होत आहेत की पहिल्यापासूनच अनफेअर राहिले? ते काय म्हणतोय, ज्याची सत्ता जिसकी लाठी उसकी भैंस, तसं सध्याच्या परिस्थितीमध्ये या संस्थांचं झालेलं आहे. हे काँग्रेसच्या काळामध्ये पण झालं आणि हे आत्ताच्या काळामध्ये जास्त होतं, इव्हन मल्टिप्लाय झालंय ते त्या गोष्टी. म्हणून मी म्हटलं की त्यांची जी ही आहे इंटिग्रिटी आहे ती इंडिपेंडंट असली पाहिजे. त्यांनी इंडिपेंडेंटली विचार करून त्यांनी काम केलं पाहिजे, परंतु ते सध्या होत नाहीये. आता मागे आपण बघितलं असेल, विपक्षच्या लोकांनी त्यांना अपॉइंटमेंट मागितली इलेक्शन कमिशनच्या चीफला, त्यांनी दिली नाही. वेट करायला लावला, त्यांना घरी वापस जावं लागलं त्यांना. परंतु त्याची अपॉइंटमेंट घेण्याची सत्ताधारी लोकांना गरज पडत नाही. त्या लोकांना कॉल करावा लागतो, नाही तर ते इलेक्शन कमिशनवाले त्यांच्या ऑफिसला जाऊन बसतात. ही परिस्थिती आहे सध्याच्या घडीला. इलेक्शन कमिशनचं चीफ निवडण्यासाठी पण एक समिती असायची, बिलकुल, त्याच्यानं विरोधकांना हटवलं. न्यायाधीश असायचा, तो वगळला. आता 3 सदस्यांची समिती आहे, एक पंतप्रधान, गृहमंत्री आणि एक विरोधी पक्ष नेता. आणि ज्याची मेजॉरिटी असेल तो पंतप्रधान आणि गृहमंत्रीची मेजॉरिटी राहणार. विरोधी पक्ष काही जरी बोंबलात, म्हणजे 3 लोकांमध्ये मेजॉरिटी कशी होऊ शकते जेव्हा 2 व्यक्ती तुमच्या पार्टीचे असतात? 3 इंडिपेंडंट बॉडी असते तर वेगळी गोष्ट. तो मुद्दा राघव चड्डांनी मांडला. बिलकुल तो मुद्दा मांडलेला राघव चड्डा, बिलकुल मांडला. आय रिअली अप्रिशिएट. राघव चड्डा खूप चांगलं काम करतो, कारण की त्यांनी 3 ऑप्शन सांगितलेले भरपूर, म्हणजे तो गाजलेला भरपूर. आणि मिडल क्लासवर पण भरपूर बोललेला, इकॉनॉमीवर नाही. मी त्याच्यावरती काय बोलू, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. त्याची जी आयडिओलॉजी आहे, त्याचे जे राजकारणाचा तो हे होता, ते त्याच्यावरती बोललो. पण मला नाही वाटत राघव चड्डा आपल्यासाठी एवढा रिलेव्हंट आहे. पाणी आहे का? नाही, खतम झालं, संपलं. ठीक आहे, नाही, राहू दे बस. गाडीमध्ये होतं वाटत. नाही, ठीक आहे, गरम झाला. आपल्या भारतामध्ये 5 वर्षातून एकदा निवडणुका होतात आणि दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका चालूच राहतात. तर जेव्हा राजकारणी म्हणजे निवडणुकीच्या टायमाला एकच दिवस असा असतो, म्हणजे एक फ्रेंच विचारवंत होता रुसो, तो म्हणते की इंग्लंडमध्ये फक्त एकच दिवस लोकशाही आहे, बाकीचे 5 वर्ष लोक गुलामीमध्येच राहतात. म्हणजे कितीही मोठा राजकारणी असला तो भिकाऱ्याच्या घरी पण भीक मागायला जातो. विचार करा. म्हणजे नंतर निवडणुकीनंतर असं काय होतं की ते दारात पण येत नाही, विचारत पण नाही साधे आपल्याला. राजकारण म्हणजे व्यवसाय झालेला आहे सर, तुम्ही समजून घ्या गोष्ट. जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांना राजकारणात का टिकून राहायचं? कारण त्यांचे धंदे, त्यांचे काळे धंदे आहेत, त्यांचे खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यांना ते लपवावं लागतात. त्याच्यासाठी साम दाम दंड भेद पैसा वाटला जातो. कोणी त्यांच्या विरोधात बोललं तर मर्डर केला जातो, त्यांना उचललं जातो, त्यांना मारलं जातं, त्यांच्या घरच्यांना धमकवलं जातं. कशासाठी चालू आहे हे मला सांगा. मला जर समाजसेवा करायची, मला लोकांचं भलंच करायचं, मी कशाला मूर्खासारखं पैसे वाटू माझ्या खिशातले? मी कशाला कोणाला मारू, कशाला कोणाला धमकी देऊ? समाजसेवा करायची ना. समाजसेवा जबरदस्तीने केली जाते का? सामदाम दंड भेद यूज करून समाजसेवा केली जाते का? हे जे राजकारण आहे ना, हे काहीतरी स्वतःचं भलं करण्यासाठी राजकारण केलं जातं आणि ते करत आहेत सध्या लोक. बरं, अजित पवारांचा अपघात झाला का हत्या झाली, काय वाटते तुम्हाला?
म्हणजे तो आता खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे, परंतु त्या प्रश्नाकडे बघत असताना आपल्याला एक सेन्सिबल विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे ते खूप चांगले उपमुख्यमंत्री होते, त्यांनी म्हणजे खूप सारे असे डिसिजन घेतलेले आहेत आणि त्यांना त्या काळामध्ये क्रिटिसाइज पण करण्यात आलं खूप, म्हणजे की त्यांना वेगवेगळ्या घोटाळ्यामध्येही त्यांचं नाव त्यांना आणून त्यांचं क्रिटिसिझम करण्यात आलं. परंतु एखादा व्यक्ती सिटिंग म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचा एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये जातो आणि त्याची साधी केसही महाराष्ट्रामध्ये नोंदवली जात नाही, एखादी FIR सुद्धा रजिस्टर होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आतापर्यंत त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होते. जे VSR कंपनीचे विमान होते अजूनही त्याच्यावरती कोणते रेस्ट्रिक्शन आणले नाही. इव्हन त्याचं 50-55 करोड बिल गव्हर्नमेंटने त्याच्यानंतर पास केलं. आज तुम्ही परिस्थिती बघा. मी काय म्हणतो, ते जे रनवे होतं, पायलट जेव्हा फ्लाईट लँड करत असतो त्याच्यासमोर डिजिटल एक लँडिंगचं हे, म्हणजे मी तुम्हाला सामान्य भाषेमध्ये सांगतो, त्यांना एक रनवे त्यांच्या डिस्प्लेवरती पण दिसत असतो, राईट. तर म्हणजे मी आता त्याच्यामध्ये डीपमध्ये नाही जात, परंतु त्यांना सगळ्या गोष्टी दिसत होत्या तरीही त्यांना रनवे कसा दिसू शकत नाही, तेव्हा फॉग पण नव्हता आणि त्या सिच्युएशनमध्ये ऍक्सिडेंट होतो, त्याची FIR पण नोंदवली जात नाही. तर म्हणजे हे कुठंतरी संशयास्पद आहे, मला असं वाटतं. पण आता अपघात तर दररोजच होतात बरं का. सामान्य माणसाचा अपघात तर दररोज होतात, दिवसभरात होतात, त्याची कोणी दखल घेतली जात नाही. पण एखाद्या राजकीय व्यक्तीचा जेव्हा मर्डर होतो, मर्डर म्हणा किंवा मृत्यू होतो अपघाताने, किंवा याच्या अगोदर गोपीनाथराव मुंडे असेल त्यांचा पण अपघात झाला, ठीक आहे, याच्या अगोदर नेताजी सुभाषचंद्र बोस असेल त्यांचा पण अपघात झाला, हे म्हणजे मोठे राजकीय व्यक्ती होते. तर तेव्हा खरं तर हा अपघात नसून तर घात मानला जातो. प्रत्येक वेळा इतिहास राहिलेला आहे. नेताजींचा पण जेव्हा मृत्यू झाला ना, प्लेन जेव्हा क्रॅश झालं, तर ते जपान मधून येत होते. तर तेव्हा इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे नेहरूंचं स्टेटमेंट होतं, गांधींचं स्टेटमेंट होतं, हे घात नाही तर हा अपघात आहे आणि जपान याच्यासाठी जबाबदार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी हा इतिहास राहिलेला आहे. जेव्हा राजकीय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा हा अपघात नसून तर घातच मानला जातो. म्हणजे असं का होते? म्हणजे तुम्ही जसं पहिला प्रश्न मला विचारला की म्हणजे त्याच्यामध्ये हे नाही करायला, भेदभाव नाही करायला पाहिजे, 100% मी ऍग्री आहे त्याच्यामध्ये. एव्हरी लाईफ मॅटर्स आणि प्रत्येकाला इक्वली जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक जर अशी घटना होत असेल तर तीच चौकशी सामान्य माणसासाठी पण झाली पाहिजे, तीच नेत्यासाठी पण झाली पाहिजे. परंतु असं इतिहास सांगतो की आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडलेल्या आहेत. काही पॉलिटिकल इंटरेस्टमुळे काही गोष्टी घडतात, काही कुठेतरी पर्सनल गोष्टींमुळे काही गोष्टी घडतात, कुठे ऍक्सिडेंट होतात किंवा अशा व्यक्तींचे घातपात होतात. आता हे जे सुभाषचंद्र बोस यांचं सांगितलं त्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं. मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही, मला त्याच्यामध्ये जास्त काही तथ्य माहित नाहीये त्याच्यामध्ये. परंतु मी अशा गोष्टी असं ऐकलेल्या आहेत की त्याच्यामध्ये 13 लोक होते, परंतु डेड बॉडी 12 लोकांची सापडली, एक डेड बॉडी मिसिंग होते त्याच्यामध्ये. आणि सुभाषचंद्र बोस कालांतराने म्हणजे काही काळ अजूनही जिवंत होते जपानमध्ये. अशा कॉन्स्पिरसी आहेत, त्याच्यावरती मी टिप्पणी करणं योग्य नाहीये, मला त्याच्यामध्ये काही डिटेलमध्ये माहित नाहीये. परंतु येस, एव्हरी लाईफ मॅटर्स आणि प्रत्येकाला इक्वली ट्रीट केलं पाहिजे. आणि हे जे पॉलिटिकली इंटरफेअर होऊन ज्या गोष्टी होतात त्या कुठेतरी त्याला कधी आळा बसेल जेव्हा आपला लॉ स्ट्रिक्ट होईल आणि प्रत्येकाला इक्वली ट्रीट करू, तेव्हा त्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील असं माझं मत. आता बाबासाहेबांची जयंती नुकतीच साजरी झाली बघा, 14 एप्रिल नुकतंच गेलं. याच्यामध्ये एक डिबेट राहतो बघा, बाबासाहेबांची जयंती साजरी करायची कशी, वाचून का नाचून? वाचूनही करायला पाहिजे, नाचूनही करायला पाहिजे, तो त्यांचा आनंद आहे. प्रत्येकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, तर ते प्रत्येकाने येऊन 14 एप्रिलला ज्ञान देणं मला वाटतं योग्य नाहीये. ते आम्ही त्यांचे समर्थक आहोत, आम्ही त्यांना मानणारे लोक आहोत, ते आमच्यावरती सोडा, आम्हाला जयंती कशी साजरी करायची. आम्ही वाचूनही करतो ना, आम्ही नाचूनही करतो. त्याच्यामध्ये कोणी स्टेटमेंट देऊन उगाच एक्सपोजर घेणं हे चुकीचं मला कुठंतरी वाटतं. मला थोडंसं आहे ना वेगळं थोडंसं बोलत होतो. एक कोणीतरी म्हणून गेले की तुम्ही 364 दिवस वाचा आणि 365व्या दिवशी तुम्ही नाचा. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की तुम्ही दररोज नाचा, पण किमान एक दिवस तरी वाचायलाच पाहिजे, वाचायला पाहिजे. पण तो प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे, त्याला जसं सेलिब्रेट करायला पाहिजे तसं त्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे. याच्यावरती माझाही अधिकार नाहीये आणि मला वाटतं दुसऱ्या कोणाचाही अधिकार नाही की तुम्ही त्यांना की असं सांगा की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. जसं त्याला जसा अधिकार आहे तसाच मला अधिकार आहे, मला जसा अधिकार आहे त्याला तसा अधिकार आहे. त्या हिशोबाने ती जयंती कशी साजरी करायची तो प्रत्येकाचा आपला स्वतंत्र अधिकार आहे, त्याच्यावरती टिप्पणी करणं मला तरी योग्य वाटत नाही. म्हणजे भरपूर जागी बघितले की लोक दारू पिऊन नाचतात आणि खरंच ते बाबासाहेबांच्या विचारांना मानतात का ना, हा एक प्रश्न पडतो. कोणते लोक राहतात हा पण एक प्रश्न पडतो. असो, आता ते एक डिबेट चालू आहे बघा, महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे. ते बागेश्वर बाबांनी ते महाराजांबद्दल स्टेटमेंट दिलं, ते काही म्हणले, म्हणजे काय वाटते त्याच्याबद्दल?
महाराजांबद्दल ऐकलं का तुम्ही ते स्टेटमेंट? येस, मी ऐकलं. ते असं म्हणतायत की शिवाजी महाराज थकले, त्याच्यानंतर त्यांनी तलवार त्यांच्या जवळ दिली आणि मग त्यांनी सांगितलं की राजपाट आता तुम्ही चालवा. म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. असे स्टेटमेंट खरं तरी पब्लिक फोरम मध्ये नाही बोलायला पाहिजे या लोकांनी. यांची विचारधारा आपल्याला बाजूलाच देवेंद्र फडणवीस, बिलकुल फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर RSS चे चीफ होते नितीन गडकरी होते तिथे, काय करत ते टाळ्या वाजवत होते त्यांची स्टेटमेंट ऐकून. परंतु काय आहे माहितीये का तुम्हाला, अगेन मी काय म्हणतोय, आयडिओलॉजी खूप महत्वाची असते आणि या गोष्टींमधनं काय एक्सपोज होत असेल तर ते आयडिओलॉजी होतं. या गोष्टींमधनं काय एक्सपोज होत असेल तर ते महापुरुषांच्या बद्दल तुमचा किती मान सन्मान आहे हे एक्सपोज होतं. वारंवार शिवाजी महाराजांना अशा स्टेटमेंट करणं बीजेपीच्या, म्हणजे आता मागे आपण ते हे बघितलं, राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी, त्यांनी वेगळ्या स्टेटमेंट केलेल्या आहेत. त्यांचे बरेचसे नेते असे वेगवेगळे स्टेटमेंट करतात. हे कुठंतरी चुकतं. ते आता ते फडणवीस साहेब पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनाही भरपूर गोष्टी कळतात. त्यांनी या गोष्टींवरती आळा घातला पाहिजे. या गोष्टी वारंवार पब्लिक फोरम मध्ये बोलणं, कुठेतरी लोकांच्या भावनांना दुखावणं, हे म्हणजे माझ्यासारख्याला जर कळतं जिंतूरमध्ये बसून, तर त्यांना मुळातच कळत असेल. जर ते थांबत नसेल तर मग याच्या मागचा काहीतरी हेतू वेगळा असेल, मला तरी असं वाटतं. आपल्या 2 विभागांना जोडणारा जो पूल आहे, येलदरी पूल, तर त्याचं काय नेमकं प्रकरण आहे? तुम्ही उचललेला मुद्दा साहेब तुम्हाला सांगतो. आता ते जे येलदरीचं तुम्ही बघताय तुम्ही, आता येलदरी भरपूर वर्षापासून आता एक चांगलं प्रमुख ठिकाण राहिलेलं आहे जिंतूरमध्ये. तिथं धरण आहे, तिथलं पाणी आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांना जातं. आता जिंतूर ते येलदरी हे 10 किलोमीटरचा पॅच आहे, 10 ते 12 किलोमीटरचा पॅच आहे. परंतु त्या रस्त्याची अवस्था बघा, त्या रस्त्यावरती इतके ऍक्सिडेंट झाले, कित्येक तरी लोक तिथे मृत्यू पावलेले आहेत. परंतु रस्ता अजूनही चांगला झालेला नाहीये. त्याच्यावरती आंदोलन झाले, त्याच्यावरती हजारो निवेदन गेले, पण ते रस्ता का होत नाही हे अजूनही, म्हणजे ते काहीतरी मिस्ट्री आहे त्याच्या मागे, ती अजूनही सॉल्व्ह झालेली नाहीये. दुसरी गोष्ट, येलदरीमध्ये एक पूल आहे जे इंग्रजांनी त्या काळामध्ये बांधला होता. इंग्रजांनी म्हणण्यापेक्षा ते पूल जेव्हा बांधण्यात आलं का तेव्हा ते पूल बांधला होता. आणि तो जो पूल आहे त्याची रुंदी खूप कमी आहे. तिथून एक गाडी ऍट अ टाइम एक गाडी इकडनं पास होती, दुसरी गाडी तिकडे असेल तर त्याला होल्ड करावं लागतं, ती गाडी तिथे थांबते. तर मागे काय झालं, तिथं एक पिकअप, म्हणजे सामान्य घरातला व्यक्ती तिथनं पिकअप घेऊन जात होता. तो पिकअप त्या येलदरीच्या नदीमध्ये पडला, त्या पुलाच्या खाली तो पिकअप कोसळला. का कोसळला? त्याला सेफ्टी कठडे नाहीत. म्हणजे बाजूला जे कठडे असायला पाहिजे, पुलाचा प्रोटोकॉल जो असतो ते नाहीये. बरं, ते जेव्हा पिकअप पडतो त्याच्या बाजूला जेव्हा तुम्ही त्या पुलावरती जाऊन बघता डोळे वरी करून, तर तुम्हाला एक गडगंज मोठा पूल दिसतो. खूप मोठा पूल आहे एकदम. ते सिलिंग, मुंबई सिलिंग बघितलेलं आहे तुम्ही, सेम तसा पूल आहे, त्याच्यासारखा पूल. कित्येक तरी करोड रुपये खर्च करून तो पूल बांधलेला आहे. परंतु ते पूल अजूनही चालू नाही झालेला. त्याला वर्षभर झालं, 1.5 वर्ष झाले ते पूल चालू होऊन. शोकांतिका म्हणजे काय, ते पूल पूर्णपणे बांधलेला आहे, परंतु मागची जमीन अधिकृत नाही केलेली शेतकऱ्यांची, पुढची जमीन अधिकृत नाही केलेली. पलीकडे सोयाबीन, तूर, भुईमुग पेरणं चालू आहे. म्हणजे जिथं पूल संपतो तिथं शेती चालू होती, इकडनं पूल चालू होतो, इकडे रस्ता ब्लॉक आहे. म्हणजे तुम्ही, म्हणजे सामान्य लोकांचा पैसा कसा खर्च करायचा, कसा लोकांच्या घशामध्ये घालायचा, कसा कॉन्ट्रॅक्टरला मोठा करायचा, त्याच्यासाठी तुम्ही टेंडर काढायचे मोठमोठे आणि ते टेंडर देऊन टाकायचे. परंतु जमीन अधिग्रहण झाली का पुढची नाही झालेली, तुम्हाला माहितीये का? नाही माहित. फक्त तुम्हाला काय माहितीये की आपल्याला टेंडर काढायचंय, कमिशन घ्यायचं, 20-30% काय कमिशन घ्यायचंय, तेवढा पैसा खाल्ला, दॅट्स इट, संपला विषय. परंतु पुढचं काय, ते पुलावरती हजारो मृत्यू झाले त्याच्यावरती, आणि बाजूला एवढा मोठा गडगंज पूल करून ठेवला लोकांचा जीव जाळण्यासाठी. मग कुठंतरी रक्त जळतं ना, हे सामान्य लोकांना कळत नाही. ते जागवण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करत असतो. या इथल्या नेत्यांना पण कळलं पाहिजे, सामान्य लोकांना पण कळलं पाहिजे, आणि वरती झोपलेल्या सरकारला पण कळलं पाहिजे. त्यांचे डोळे उघडले पाहिजे की ते येलदरीची समस्या केवढी मोठी आहे. रस्ता नाहीये, पूल नाहीये, आणि प्रमुख म्हणजे काय, महत्वाचं म्हणजे काय, येलदरी हे जे ते गाव आहे ना, ते 2 विभागाला जोडतं. एक मराठवाडा आणि एक विदर्भ. पलीकडे विदर्भ लागतं आणि इकडे मराठवाडा आहे. तर मग ही शोकांतिका आहे आमच्या मराठवाड्याची. अशा समस्या आहेत आमच्या जवळ. बरं, जी समोर जी जमीन आहे शेतकऱ्याच्या नावाला, ते अधिग्रहण होईल का ना, काय वाटतं? नाही, आता मग त्या दिवशी कलेक्टर तिथे गेले, हिंगोलीचे कलेक्टर गेले, आगेस अजून मोठमोठ्या अथॉरिटी गेले त्यांनी सांगितलं की काय टेक्निकल इश्यू आहेत आणि त्यांनी का जमीन अधिकृत केली नाही, कारण त्यांच्याजवळ बजेटचा इश्यू होता. आता काहीतरी बजेट अलोकेट केलं त्यांनी. परंतु बघतोय, आम्ही पण बघतोय डोळे उघडून की किती दिवस लागतात अजून. तुम्हाला त्या शेतकऱ्यांना काय सांगाल ज्यांची जमीन आहे तिथे? जमीन जोपर्यंत मोबदला भेटणार नाही तोपर्यंत जमीन द्यायची नाही, दॅट्स इट. तो त्यांचा अधिकार, त्याच्यावरती त्यांचं घर चालतं, आणि तोही त्यांचा अधिकार आहे जमीन द्यायची का नाही द्यायची. यांनी पूल त्यांना विचारून बांधला नाही ना, बरोबर. तो त्यांचा अधिकार आहे आता जमीन द्यायची का नाही द्यायची. तुम्ही आमच्या पैशाचं वाटोळ करताय, तुम्हाला मनमानी तुम्ही पैसा खर्च करायचा, आणि त्यांना जर नाही वाटली जमीन जर द्यायची नाही, तो पैसा तर वाया गेला ना. बरं, जर शेतकरी म्हणले की आम्हाला जमीन नाही द्यायची, मग काय करणार? मग काय करणार? हे सरकारची नाचक्की आहे ना, सरकारची ओपन नाचक्की आहे. सामान्य लोकांच्या पैशाचा चूड आहे, भ्रष्टाचाराला वाव देणाऱ्या गोष्टी त्या.
तर हे दिसून येतं लोकांना आणि मग लोकांनी निर्णय घ्यायचा असतो याच्यातनं. तुम्ही खूपच आक्रमकपणे बोलता तो. जीव जळतो हो. म्हणजे कधी बोलतो माणूस माहितीये का, तुम्ही जेव्हा तुमच्यावरती बिकती ना, जेव्हा भोगता ना तुम्ही, तेव्हा ते मनातनं गोष्टी येतात. नाही तर माझा बाप आमदार असता, माझा बाप खासदार असता, तर मीही बोललो असतो एकदम शांतपणे, येस एकदम पॉलिटिकल स्टँड घेऊन बोललो असतो, डिप्लोमॅटिक बोललो असतो. परंतु इथे डिप्लोमॅटिक बोलून काय करू मी, माझ्यावरती मला पुण्याला जाऊन काम करून खावं लागतं ना. माझ्या घरचे 4 लोक 4ही लोक दुसरीकडे जाऊन काम करतात. ही अवस्था आमच्यावरती आहे. इकडे येलदरीला जर गेलो तर गाडी 10 मिनिटाचा रस्ता 1 घंटा डगडग डगडग करत जावं लागते. मोठी गाडी जर घेऊन गेले तर खिळखिळ होऊन जाती. त्या गॅरेजचा पैसा कोण द्यायला, त्याला लागणारा खर्च कोण द्यायला, जर टायर तिकडे येऊन फुटलं, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, तो पैसा काय सरकार देतो काय? सरकारी दवाखान्यात गेलं तर 5 मिनिटं थांबू देत नाही तुम्हाला, लगे परभणीला पळवतात. कारण सरकारी दवाखान्याची अवस्था जाऊन बघा तुम्ही. तुम्हाला फक्त संडास उलटीच्या गोळ्या देण्यासाठी सरकारी दवाखाने बांधलेले आहेत. त्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे, काही नाही. तुम्ही डोकं जरी फुटलं ना, डोकं तुम्हाला डायरेक्ट प्रायव्हेटला पाठवतात. तुम्हाला लय सिरियस आहे बाबा, जा 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 परभणीला जा, परभणीहून मग प्रायव्हेटला. अशी अवस्था आहे सध्याच्या घडीला. मग का बोलणार नाही? परभणी बद्दल म्हणजे भरपूर समस्या आहेत तशा परभणीमध्ये. एकंदरीत बंडू जाधव जे आहेत खासदार आपले, तर पक्षांतर करण्याच्या मार्गावर आहेत ते. काय वाटते तुम्हाला? बघा, परभणीवरती बोलू आपण. बंडू जाधव जे आहेत आपले खासदार, माननीय खासदार, त्यांच्यावरती नंतर बोलू आपण. परभणीची समस्या जर बघितली तुम्ही, आज आपल्याला हिनवलं जातं काय म्हणून की जगात जर्मनी आणि भारतात परभणी. हे काय म्हणजे मोठेपणाची गोष्ट नाही, आपल्याला हिनवलंच जातं त्याच्या गोष्टीमुळे. का? कारण परभणीची समस्या जर बघितली तुम्ही, परभणीमध्ये मायग्रेशन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, जेवढं युपी बिहारमध्ये नसेल तेवढं मायग्रेशन परभणीतनं होतं. कुठे जातं ते मुंबई, पुणे. काय करतात तिथे जाऊन ते? काय करतात माहिती का? ब्लू कलर जॉब करतात. बरेचसे माझे मित्र आहेत जे की स्विगी, झोमॅटो, कोणी कॅब चालवतं, कोणी एखाद्या हॉटेलवरती काम करतं. ह्या गोष्टी का घडतात परभणीसोबत माहिती आहे का तुम्हाला? एक तर परभणीमध्ये आपल्याला प्रॉपर एज्युकेशन भेटलं नाही. कारण ज्या गोष्टींसाठी एखाद्या प्रशासनाने किंवा नेत्यांनी प्रमोट करायला पाहिजे त्या गोष्टी, त्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये त्या गोष्टींचा प्रभाव नाहीये, म्हणजे शिक्षणाचा. दुसरी गोष्ट, इथे इकॉनॉमिकल व्हायबल आपण जिल्हा नाहीये. इकॉनॉमिकली आपण इंडस्ट्रियलायझेशन वरती काम नाही केलं. एवढा मोठा जिल्हा असून आपल्याकडे इंडस्ट्रीज नाहीयेत. आज आपल्याकडे ग्रॅज्युएट जर मुलगा असला तर शिकून शहरामध्ये राहून काम करू शकत नाही, जिल्हा जरी असला तरी. बरोबर. जर तुम्हाला काम करायचं, एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करावं लागेल, नाही एखाद्या पेट्रोल पंपवरती काम करावं लागेल, त्याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही तुम्हाला. ही परिस्थिती परभणी जिल्ह्याची आज आपण आणून इथे ठेवलेली आहे. पाणी जिल्ह्यामध्ये नाहीये. सो आपल्या जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती जर बघितली तुम्ही, आपण एक तर दुष्काळी जिल्हा, पाण्याचा पावसाळा तेवढा मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला होत नाही. आणि जे धरणं आहेत, आजूबाजूला जे धरणं आहेत, दोन्ही तिन्ही साईडनं आपल्याला धरणं आहेत, परंतु त्याचे कालवे सुद्धा तुम्ही काढले नाही खेड्यापाड्यांना. ही परिस्थिती आज सगळीकडनं इथल्या नागरिकांना सगळीकडनं कसं मारता येईल तुम्हाला, त्याचं काम इथल्या प्रशासनाने, इथल्या नेत्यांनी केलेलं आहे. आज परभणीमध्ये जा तुम्ही, रस्त्यांची व्यवस्था बघा तुम्ही, अवस्था प्रचंड घाण, धुळी बघा, धूळ किती आहे. मार्केट लाईनचे नाले बघा तुम्ही, किती गच्चाळ आणि घाणेरडे नाले झालेले आहेत. म्हणजे तिथून रोगराई पसरतीये. प्रॉपर पाणी पिण्याला तिथं स्वच्छ पाणी सुद्धा भेटत नाही तुम्हाला. तर या गोष्टी चालू आहेत. आणि एवढ्या दिवसांपासून आपण राजकारणामध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह, महाराष्ट्रात जर तुम्ही गेले कुठं पण, सर्वात जास्त राजकारणात जर इंटरेस्ट जर कोणाला असेल तर ते परभणी करायला, गप्पा मारण्यामध्ये, की आमचा नेता हे, आमचा तेव. आता ते तुम्ही जसा प्रश्न विचारला की बंडू जाधव आता दुसऱ्या पक्षात जायचं चालू आहे त्यांचं, म्हणजे किती आपल्याला खाज आहे. त्यांची ऑफिशियल स्टेटमेंट नसताना पण ह्या चर्चेत गोष्टी आहेत आपल्या. एवढं आपल्याला हे असताना सुद्धा आपण राजकीय बॅकवर्ड, इकॉनॉमिकली बॅकवर्ड, एज्युकेशनली बॅकवर्ड, ही परिस्थिती कोणामुळे ओढवली? आपल्यामुळेच ओढवली. आणि दुसरे ते मालक लोक. हेच नाही तर आता भरपूर भारतामध्ये जर समस्या बघितला, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, म्हणजे हजारोच्या संख्येने आदिवासी लोक त्यांच्या जमिनीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांचं म्हणणं की आमच्या चितेवरून जा, आमची जर जमीन पाहिजे असेल तर आमच्या चितेवरून जा. ठीक आहे. इकडे मणिपूर तिकडे जळतोय, आणि इकडे चर्चा काय चालू आहे मीडियावर, नरेंद्र मोदी ते जालमुरी खात आहेत. कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला इंटरप्ट करतो मी, तुम्हाला सांगतो, आपला देश जे आहे ना सध्याच्या घडीला, हे नेते लोक चालवत नाहीत. यांचे जे ठेकेदार आहेत नवरी, हे अदानी, अंबानी, मोठमोठे व्यापारी लोक, हे लोक चालवत आहेत. मग देशाचे जे मूलनिवासी आदिवासी लोक आहेत, ते कितीही आंदोलन जरी केलं, कितीही, त्यांची जमीन घेण्यात येणार, त्यांची जमीन घेणार. तुम्ही चितेवर जर बसले ना तर चितेला आग लावण्याचं काम सरकार करणार, परंतु जमीन तरी घेणार. आणि तुम्ही जर जास्तच केलं तर तुम्हाला नक्षलवादी म्हणून घोषित करणार. ही परिस्थिती सध्या त्या साईडला तुम्हाला सांगतो, एवढ्या प्रमाणामध्ये जमीन अधिग्रहण करून जंगलतोड केलेली आहे, इलिगल मायनिंग चालू आहे. मोठमोठ्या ठेकेदारांना, मोठमोठ्या व्यापाऱ्यांना, बिझनेसमॅन लोकांना जमिनी
कवडीमोल भावामध्ये दिलेली आहे. ही परिस्थिती ओढावलेली आहे सध्या, परंतु याच्यावरती नाही बोलणार मीडिया आपली, कारण मेन स्ट्रीम मीडियाकडनं तर मला अपेक्षाच नाही. त्यांच्यावरती वारंवार बोलून ही त्यांच्यामध्ये काही परिवर्तन होत नसेल तर बोलून उपयोग नाही. त्यांना झालमुडी खाऊ द्या, त्याचा झालमुडीचा इतिहास दाखवू द्या त्यांना, कारण आपले मोदी साहेब झालमुडी खातात. बघा ना, म्हणजे इकडे IPL वर तुम्ही डायव्हर्ट करा, बस 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 इकडे कुणाल कामरा, बस. कोणतं समय रैना, बस म्हणजे बस मूळ समस्या म्हणजे विसरून मूळ जातात मूळ लोकं. समस्यांकडे पण डायव्हर्जन साठीच आहे ना हे. IPL कशासाठी आणलेलं आहे? हे डायव्हर्जन साठी. मनोरंजन आता झालं, चित्र- 2-4 महिने आता युवकांना काही घेणं देणं नसतं. देशामध्ये काही जरी घडलं ना, युवकांना काहीच गरज नाहीये. आता धुरंधर आलता, धुरंधर म्हणजे प्रोपगेंडा कसा पसरवला जातो, कसं माइंड वॉश केलं जातं, एज्युकेटेड लोकांचं कसं ब्रेन वॉश केलं जातं, असुशिक्षित लोकांना कसं तुम्ही धर्मामध्ये अडकणार, त्यांचं माइंड वॉश करून आज तुम्हाला सांगतो आपल्या देशाची परिस्थिती. आपण एवढ्या कट्टरपंथाकडे जातोय ना, हिंदू मुस्लिम कट्टरवाद एवढा पसरलाय. हालाकी तुम्हाला सांगतो आपली इकॉनॉमी, आपलं एखाद्या शहरामध्ये जर राहत असेल तर आपण एकमेकांवरती डिपेंड आहोत, राईट. हिंदू मुस्लिमवरती डिपेंड आहे, मुस्लिम हिंदूंवरती डिपेंड आहे. आपणही व्यापार करतो, ते लोकही व्यापार करतात, ते लोकही ग्राहक आहेत, आपणही ग्राहक आहात. ते लोक काही काम करतात, त्यांच्याशिवाय आपले काम होत नाही, आपले काम त्यांच्याशिवाय होत नाही. ही आपल्या देशाची परंपरा राहिलेली आहे. परंतु याला कुठेतरी डॅमेज करायचं आणि फक्त कट्टरपंथ, फक्त हिंदू मुस्लिम हे लोकांना दाखवायचं. अहो, राजकारण म्हणजे काय? राजकारणाचा धर्माशी बिलकुलही संबंध नाहीये. धर्माबद्दल बोलायचं, धर्माला कोणत्या गोष्टींमध्ये अडकवायचं हे काम तुमचं नाहीये. मुळात तुमचं काय काम आहे? मी जसं म्हटलं की सोशल वर्क काय आहे? ते एक प्लॅटफॉर्म आहे. राजकारण तुमचं सोशल वर्क करण्याचं प्लॅटफॉर्म आहे. देशामध्ये हजारो समस्या जिवंत आहेत, साध्या साध्या गोष्टींवरती काम झालेलं नाही. तुम्ही धर्माचं कशाला बोलताय? राजकारणाचं कामच नाहीये. आणि जो राजकारणी धर्मावर बोलतोय तो लुच्चाड लफंगा, आणि तो फक्त आणि फक्त लालचेसाठी, सत्तेसाठी राजकारणावरती बोलतोय. हे मात्र सत्य आहे इथं. जे राजकारणी व्यक्तींसोबत आणि जे धार्मिक लोक यांच्यासोबत यांचं नेक्सस राहते बघा. हो, आता ते भोंदू बाबाचं प्रकरण खूप गाजलं मध्ये, खरात बाबा. बिलकुल बिलकुल. तर आता ते उत्तर भारतामध्ये पण काही बाबा आहेत बघा, बागेश्वर बाबा झालं, ते अजून एक झाले. तर त्यांच्याबद्दल काय वाटते नेमकं? काय ते म्हणजे काय एवढे लोक लोकांनी ठेवतात एवढे लोक? लोकांनी सचेत डोकं जर ठेवलं, शांत डोकं जर ठेवलं, विचार जर करायला लागले तर गोष्टी आपल्याला आपोआप समजायला लागतात. आणि देव शोधायला, आपले समस्या सोडवायला कोणत्याही बाबाजवळ जायची गरज नाहीये. देव प्रत्येकामध्ये, देव दगडामध्ये, देव प्रत्येक गोष्टीमध्ये. तर देव एखाद्या स्पेसिफिक, जर तो देव आहे वरचा माणूस, वरी जर बसलेला देव आहे, तो खाली असं डिस्क्रिमिनेशन करू शकतो का की 100 लोक आहेत बाबा आणि हे माझा मी एजंट अपॉइंट केलेला आहे, तुमच्या समस्या हा एकटा सोडू शकतो? देव असा करू शकतो का? नाही करू शकत. माझी जी विचारधारा आहे, माझी जी विचारसरणी मला सांगते देव सर्वांमध्ये. देव एखाद्या माणसाला ती पॉवर देऊ शकत नाही. किंवा एखादा बाबा येऊन जर म्हणतो ना की मी हे करू शकतो, मी या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो, मुळातच तो त्याचा धंदा मांडतोय. मी प्रत्येकाला क्रिटिसाइज नाही करत, परंतु भरपूर सारे असे बाबा आहेत की ते फक्त प्रबोधन करतात. परंतु काही बाबा जे जादूटोना किंवा काहीतरी असे प्रकरण दाखवून लोकांना लुबाडायचं, लोकांकडनं पैसा घ्यायचा, हे कुठंतरी चुकीचं आहे. देव अशा एजंटला कधीच खाली पाठवणार नाही. आणि तो जर पाठवणार असेल तर तो देवच नसेल, हे माझं मत आहे. आपल्या परभणीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे खूप वर्षांपासून एकाच पक्षाची सत्ता आहे बघा. काय कारण आहे त्यामध्ये? विकास झालेला दिसत नाहीये. मग एकाच पक्षाचं सरकार कायम बार तेच कसं काय राहते? लोक का असे त्या क्रोनॉलॉजी सांगतो तुम्हाला. एकाच पक्षाची सत्ता काय तुम्हाला सांगतो. एकाच व्यक्तीची म्हणू शकतो आपण. आता जेव्हा 2014चा काळ होता का, तेव्हा लोकांना काय सांगण्यात आलं की बाबा हिंदू खतरे में आहे, आपल्याला हिंदुत्व वाचवायचंय आणि हिंदूसाठी आपल्याला मतदान करायचंय. तर वन साइड हिंदूंनी मतदान केलं खासदारकीसाठी, राईट. तेव्हा त्या पक्षाची सत्ता तिथं अबाधित राहिली, ते खासदार आपले निवडून आले. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतरही याच गोष्टींचा पसारा करण्यात आला, त्याच्यानंतर निवडून आले. आता रिसेंटची जी निवडणूक झाली का, तिथे हिंदुत्व चाललं नाही. तिथे काय चाललं? तिथं मराठा, ओबीसी हे वाद लावण्यात आला. आणि तिथे ज्या परभणी जिल्ह्यामध्ये खान पाहिजे का बाण पाहिजे याच्यावरती निवडणूक व्हायची. म्हणजे एवढा काळ खान पाहिजे की बाण पाहिजे ही जर स्लोगन सुरू झाली असेल तर ही परभणीतनं चालू झालेली स्लोगन आहे. आणि या मागच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने पण त्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे मतदान दिलं आणि त्या व्यक्तीला निवडून दिलं. त्या व्यक्तींनी काय केलं माहितीये का? त्यांचं राजकारणाची जर आपण परिभाषा जर ओळखली, त्यांनी जेव्हा फेवरेबल वातावरण होतं हिंदू हिंदू हिंदू, त्यांनी तो कार्ड खेळला. त्याच्यानंतर मराठा ओबीसी खेळला. आणि त्याच्यानंतर या टर्मला तर काय केलं त्यांनी? अपने को बीजेपी को रोखना है. बीजेपीला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. त्या उद्देशाने त्यांनी मुस्लिम लोकांचंही मॅनिप्युलेशन केलं, ब्रेन वॉश केलं आणि तिथे सत्ता आणण्याचं काम तिथं केलेलं आहे. परंतु त्यांनी सत्ता कशी आणू मला त्याची घेणं नाहीये.
पण जर बेसिक काम होत नसेल, समस्या जर सॉल्व्हच होत नसतील, तर मग आपली सत्ता काय कामाची? आमचे प्रश्न त्या संसदेमध्ये तुम्हाला मांडण्यासाठी आम्ही पाठवतो ना. आम्ही मतदान कशासाठी करतो? आमच्या समस्या त्या सभागृहापर्यंत गेल्या पाहिजे. तिथपर्यंत जर पोहोचतच नसतील तर तुम्ही एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून तुमचं काय काम आहे तेही जनतेनं अकाउंटेबिलिटी म्हणून त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. ह्या पॉलिटिशियन लोकांना पण राग नाही आला पाहिजे. पॉलिटिक्स काय माहिती, ओपन क्रिटिसिझम आहे. त्यांनी क्रिटिसिझम सहन करायला पाहिजे आणि क्रिटिसिझम घेत असताना त्या गोष्टींचं उत्तर समाजासमोर जाणं हे खूप महत्वाचं असतं. परंतु प्रत्येक पॉलिटिशियन काय होतं माहितीये का, आपल्या गोष्टी त्या इगोवरती घेऊन घेतात. त्याला जर प्रश्न विचारला, यानं मला प्रश्नच कसा विचारला, याचा गेमच लावतो. ह्या गोष्टी मॅक्झिमम आपल्याकडेच होतात. पण तो ओपन क्रिटिसिझम, हेल्दी क्रिटिसिझम असायला पाहिजे. आणि परभणी जिल्ह्याची जर आपल्याला परिस्थिती सुधारायची असेल तर सर्वांगीण बाजूने आपल्याला बदल घडवावा लागणार आहे, सर्वांगीण. तर ह्या वेळेस जनतेनं विचार करून आपल्याला कसा नेता पाहिजे हे एकदा डोक्यात जर फिट केलं की मग बदल घडेल. मला तरी असं वाटतं, मला परभणी जिल्ह्यात. फ्रीडम ऑफ स्पीच राहिलंच नाही खरं तर आजकाल. नाही फ्रीडम ऑफ स्पीच. एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या नेत्यावर जर बोलायला गेलो तर नेत्यापेक्षा त्यांचे कार्यकर्तेच धावून येतात. म्हणजे बिलकुल ज्या कार्यकर्त्याला खायला वांदेत, गाडीमध्ये पेट्रोल भरायला त्यांना ओपनली म्हटलं जातं 20 रुपयाचं पेट्रोल भरून जाणार, म्हणजे एवढ्या लेवलला क्रिटिसाइज करतात लोक, तरीही त्या कार्यकर्त्यांना कळत नाही. ते नेता फॉर्च्युनर मध्ये हिंडतो, नेता लँड रोवर घेतो, नेत्याचे मोठमोठे बंगले असतात, कार्यकर्त्याचे साधे हप्ते भरायचे वांदे असतात, EMI बाउन्स झालेले असतात, परंतु नेत्यासाठी जीव द्यायला तयार. आणि ते नेता काळा तुला कुत्र्यागत विचारत नाही रे बापा, तू कहाला त्याच्या नादी लागतो. हे जर तुम्हाला जर कळलं मग तुम्हाला रिअलाइज होईल जरा या गोष्टी, पण हे कळत नाही आपल्याला कुठेतरी. हे समस्या आहे. ते गाणं वगैरे बघितले का तुम्ही? बिलकुल फ्रीडम ऑफ स्पीच वरती बोलतो मी. त्यानंतर ते स्टुडिओ फोडला गेला. बिलकुल नंतर एकनाथ शिंदेजींची रिएक्शन काय होती माहिती का? ऍक्शनला रिएक्शन नक्की. बिलकुल ज्यांनी फोडलं त्यांनी तर सांगितलं, ओपनली सांगितलं, मेरे को तो अच्छा लगा फोड के. त्यांनी ओपनली मीडियामध्ये येऊन सांगितलं. ते काय आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, ओपन क्रिटिसिझम, या गोष्टी सध्याच्या राजकारण्यांना पटत नाही. का होतं हे नेत्यांना जोपर्यंत तुम्ही देव म्हणायला, जेव्हा तुम्ही देव म्हणायला लागता, जेव्हा तुम्ही बाप म्हणायला लागता ना, मग या गोष्टी ते जे नेते आहेत ना ते अज्युम करायला लागतात की नाही बाबा, आपण आता खरंच काहीतरी महान काम केलेलं आहे आणि आपण काहीतरी त्या पोझिशनला गेलेलो आहे की आपल्याला कोणी क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे. मग तो कुणाल कामरा असो किंवा मग ते समय रैना असो किंवा कोणी असो, तर ते कॉमेडियन जरी असले त्यांनी तिकडे हात घातला की यांची जळते आणि मग ते स्टुडिओ सारखे फोडले जातात. अपुनीच भगवान है, अपुनीच भगवान आहे, असं ते भारतातल्या राजकारण्यांचं झालेलं आहे तसं. आता जर बघितलं तर भरपूर काळापासून एकाच पक्षाची सत्ता आहे. जिल्हा अध्यक्ष आता जिल्हा परिषदेवर भाजप आले म्हणजे पहिल्यांदा झेंडा फडकवला म्हणतात. तर काय वाटते मग आता ते आलं, बदल होईल का काही? बघा, आम्ही काय बिलीव्ह करतो माहितीये का, एखाद्या संस्थेमध्ये एखादा जर व्यक्ती किंवा एखादा पक्ष जर जात असेल तर त्याला तेवढा इनफ स्पेस दिला पाहिजे. मला जर बोलता येत असेल आणि मी प्रत्येक गोष्टीवर जर बोलत असेल त्याला अर्थ नाहीये. ते आता नवीन त्यांची जिल्हा परिषद आलेली आहे, त्यांना पण स्पेस देऊ आपण. त्यांनी काम केलं तर ओपन. बघा, मी आयडिओलॉजिकली जरी स्ट्रॉंग असलो याचा अर्थ हे नाही की मी बीजेपीलाच क्रिटिसाइज करत राहू. म्हणजे तो चांगला जरी काम करत असेल तर मी त्याला क्रिटिसाइजच करायला पाहिजे, हे विरोधकांचं किंवा हे राजकारण नाहीये. आता बीजेपीचा एखादा नेता असेल, तो चांगलं काम करतो, मी त्याला 100% अप्रिशिएट करणार. मी उद्या चालून एखाद्या पक्षामध्ये जर गेलो आणि त्या पक्षाची एखादी जर नीती चांगली नसेल, त्या पक्षालाही क्रिटिसाइज करायचं काम माझं राहिलं पाहिजे. तेव्हा तुम्ही जनतेसोबत लॉयल असता. तर आता ती जिल्हा परिषद निवडून आलेली आहे, बीजेपीनं कशी आणली आपल्याला माहिती आहे, परंतु निवडून आलेली, त्यांना आपण इनफ स्पेस देऊया, त्यांना स्वतःला प्रूव्ह करायला वेळ देऊया. त्यांनी जर काम केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मग ते धारेवरती आहेतच. स्वायत्तपणे काम करतील असं वाटतंय का? त्यांना स्पेस देऊ आपण, बघूया ना. आपण आता अज्युम करून उपयोग नाही ना. मला नाही वाटत की एवढ्या इमिडिएट बेसिसवरती आपण त्यांच्यावरती कमेंट करणं चुकीचं राहील असं वाटतं मला. कारण की आपण बऱ्याच ग्रामपंचायत निवडणूक आपण ऐकतो, पती सरपंच नाव ऐकलं असेल. हो बिलकुल सरपंच होते पण त्याचा सगळा कारभार ते पती. बिलकुल तसंच काहीतरी आहे असं वाटतंय का तुम्हाला? तेच होतं ना. आपण महिलांना राजकारणामध्ये तेवढं इस्टॅब्लिश होऊ देत नाही. आणि जर आरक्षण जर सुटलं तर मग काय करता येतं, काय करतात हे लोक काय ते ओरिजिनल लीडर महिला थोड्या बघतात. आता जिल्ह्यामध्ये जर उद्या आरक्षण जर सुटलं तर जिल्ह्याभरामध्ये कितीतरी महिला ज्या आहेत की चांगलं काम करतात राजकारणामध्ये किंवा ते चांगले ऍक्टिव्हिटीज करतात, ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांना उमेदवारी जर सुटली, महिलाला आरक्षण जर सुटलं तर ती त्या महिलाला नाही भेटणार. एखाद्या प्रस्थापित नेत्याच्या बायकोला, मुलीला किंवा त्याच्या बहिणीला त्यांना तिकीट दिलं जातं. तसा महिला आरक्षणाचा उपयोग करण्यात येतो. आता जे बिल आणण्यात आलं होतं बघा, जे की महिला आरक्षण तुम्हाला सांगण्यात आलं, परंतु महिला आरक्षण होतं का? ते बिल महिला आरक्षणाचं नव्हतं, ते डिलिमिटेशनचं बिल होतं. हे जर कळलं तुम्हाला तर गोष्टी बाकीच्या कळतात तुम्हाला. 2023ला महिला आरक्षण रिझर्वेशन बिल पास होतो, पण तुम्ही 2026ला डिलिमिटेशनच्या नावावरती महिला आरक्षण
लेबल लावता आणि त्याच्या मागे काहीतरी वेगळी मनशा ठेवून तुम्ही जर गोष्टी करत असाल हे चुकीचं आहे. म्हणजे महिला आरक्षण बिलसाठी डिलिमिटेशन आणि जनगणनेची गरजच नव्हती खरं तर. बिलकुल बिलकुल, ज्या एक्झिस्टिंग जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आरक्षण देऊ शकता, परंतु ते तुम्हाला करायचं नाहीये ना, तुमची मनशा काहीतरी वेगळी आहे त्याच्यामध्ये. पण आता जे डिलिमिटेशन होईल आता हम्म. तर त्याच्यामध्ये असा वाद आहे की आता जनगणना पण होईल, त्याच्या बेसिसवर ते डिलिमिटेशन होईल. तर वाद आहे कशाच्या आधारावरती करायचे, जागा कशाच्या आधारावर वाढायचा. एक मुद्दा आहे की लोकसंख्येच्या आधारावर आणि एक मुद्दा आहे की डेव्हलपमेंटच्या आधारावर. दक्षिण आणि उत्तर असा एक वाद सुरू आहे बघा. दक्षिण भारताचं म्हणणं आम्ही लोकसंख्या कमी केलेली आहे, नियंत्रणात आणलेली आहे, आम्ही विकास केलेला आहे, मग आमचं तिथे प्रतिनिधित्व कमी होईल तर लोकसंख्येच्या बेसिसवर जर तुम्ही डिलिमिटेशन करत असाल तर मग तो त्याच्यावर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता तुम्ही. बघा तुम्हाला सांगतो, डिलिमिटेशन जेव्हा बिल आणलं ना त्यांनी, डिलिमिटेशन बिल पास न होण्यामागचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक फॉर्म्युला नव्हता की बाबा आम्ही ज्या जागा वाढवणार आहोत ह्या कशा वाढवणार. आता भारताचे माननीय गृहमंत्री काय म्हणतात की आम्ही 50% जागा वाढवू म्हणे, 50% सगळ्या स्टेटला इक्वली डिस्ट्रीब्यूट करू. मग प्रश्न काय येतो की ते जे दक्षिणकडचे स्टेट आहेत त्या लोकांनी तर त्यांचं जे आहे पॉप्युलेशन कंट्रोलवरती खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि इकडे जर बघितलं आपण UP बिहार गुजरात साईड तिकडे पॉप्युलेशन भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना रिवॉर्ड देण्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या जागा कमी होतील, आणि या लोकांनी काही काम न करता पॉप्युलेशन यांचं भरमसाठ वाढलं आणि यांना आपण ऍप्रिशिएट करणार, यांना जागा, म्हणजे हा एक इश्यू आहे. त्याच्यासाठी आमची मागणी काय होती, मीही बोलत असताना काय म्हटलं की त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक फॉर्म्युला तुम्ही आणला पाहिजे, त्याच्यामध्ये एक फ्रेमवर्क असला पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, जेणेकरून हे कशामध्ये असलं पाहिजे, हे लिखित बिलमध्ये असलं पाहिजे. ते या बिलमध्ये नव्हतं. आपले गृहमंत्री म्हणत होते की आम्हाला 1 तास द्या किंवा आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही शब्द देतोय, परंतु डेमोक्रेसी शब्दावर चालत नाही, डेमोक्रेसी संविधानाने चालती, लिखित आहे. तर तुम्हाला एखादं बिल जर आणायचं असेल, तुम्हाला जर तुम्ही अमेंडमेंट करताय तर ते लिखित स्वरूपामध्येच पाहिजे. तर हे त्याच्यामध्ये नव्हता, हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये नव्हता. आपल्याला इक्वल जस्टिस देता आलं पाहिजे. त्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांनाही अप्रिशिएट करण्यासाठी त्यांना आपल्याला वेगळ्या प्रकारे त्यांना अप्रिशिएट करता आलं पाहिजे, आणि या लोकांनी चांगलं काम केलेलं नाहीये यांनाही इक्वल जस्टिस देता आला पाहिजे. त्या हिशोबाने त्याच्यामध्ये स्पेसिफिक फॉर्म्युला विथ फ्रेमवर्क विथ ट्रान्सपरन्सी आणला पाहिजे. हे आमचं टेक आहे त्याच्यावरती. एक मुद्दा आहे की जे लोकसभा आहे त्याच्यामध्ये राहते की लोकांचं प्रतिनिधित्व, लोकसंख्येच्या बेसिसवर ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात, आणि राज्यसभा तर आहेच राज्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. तिथे तर काय फरक पडणार नाही ना ते, कारण की ते पक्षाच्या याच्यावर चालते, ज्या पक्षाकडे जास्त हे विधायक त्यांचे जास्त सदस्य तिथे राहणार. मग ते पण एक पॉझिटिव्ह प्लस पॉइंट आहे ना की लोकसंख्येनुसार जर बघितलं तर लोकांचाच फायदा आहे याच्यामध्ये. तर मग हे फॉर्म्युला आणा ना तुम्ही, ते चर्चेमध्ये येऊ द्या ना. तुम्हाला तो जर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तुम्हाला जर प्रतिनिधित्व लोकांच्या बेसिसवरच द्यायचा आहे, तर तुम्ही तो फॉर्म्युला त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. त्याच्यानंतर तुम्ही बिल प्रेझेंट करायला पाहिजे होता. म्हणजे तुम्ही जर तुमची मनशा काय असू शकते की बाबा आमच्या सीट जास्त कोणीकडे येतात, आमच्या सीट UP ला जास्त येतात, चला वाढवा, इथे 30% सीट वाढवा. आमच्या सीट कुठे कमी येतात, आमच्याकडे सीट साऊथमध्ये कमी येतात, त्या लोकांना कमी सीट द्या. हे असं काहीतरी होऊ शकतं ना. उद्या याची गॅरंटी घेऊ शकता का कोणी? नाही घेऊ शकत ना. याच्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला काय आणायचंय, तुम्ही चला ठीक आहे, तुम्हाला लोकसंख्या बेसिसवरती द्यायचंय, तुम्ही ते फॉर्म्युला त्याच्यामध्ये टाका, तिथं लिहा, तुम्ही त्याचा फ्रेमवर्क द्या, त्याची ट्रान्सपरन्सी द्या, त्याचे आयोग कसे तुम्ही स्थापन करणार आहात ते करा. आणि तुम्ही जे म्हणताय की लोकसंख्येच्या बेसिसवरतीच जर करायचं असेल तर मग याच्यासाठी काय पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला जनगणना करावी लागेल. मग जनगणना होऊ द्या ना अगोदर, त्याच्यानंतर तुम्ही डिलिमिटेशन करा. ही क्रोनॉलॉजी आहे त्याची डिलिमिटेशनची, ही त्यांना कळत नाहीये. बरं, या सर्व गोष्टीमध्ये महाराष्ट्र कुठे आहे? म्हणजे दक्षिण भारत त्याचे परखडपणे बोलत राहतात, उत्तर आणि दक्षिण हा वाद पेटलेला आहे. महाराष्ट्रातले राजकारणी का गप्प आहे त्याच्यावर? महाराष्ट्राचे राजकारणी याच्यासाठी गप्प आहेत की वरती सत्ता त्यांची, खालची सत्ता त्यांची आहे. आणि जेव्हा सत्तेमध्ये तुम्ही जाता ना तर यांना स्वतःचा सेल्फ टेक नाहीये, म्हणजे स्वतःची विचारधारा राहिलेली नाहीये. त्यांना पार्टी लाईनच फॉलो करावं लागते, वरून जे आदेश येईल ते खाली फॉलो करायचा. जर शिल्लक बोलले तर तुमचे मग बाकीचे जे शिल्लक बोललेले नेते बघू शकतो आपण, सत्तेत असूनही त्यांना कसं बाहेर ठेवलेलं आहे, किंवा त्यांना पक्ष सोडण्यावरती जबरदस्ती करून त्यांना पक्ष सोडवण्यात आलेला आहे. ही परिस्थिती त्यांच्यावर येऊ शकते, त्याच्यामुळे आपले नेते गप्प बसतात. ही परिस्थिती आपल्यावरती, ही सत्यता आहे. आता इथून पुढे तुमचं काय ध्येय धोरण राहणार आहेत आणि पुढचं काय प्लॅन राहणार आहे तुमचा? जिंतूर बद्दल तुमचं काय? आमच्याजवळ तर विजन आहे, पूर्णप्रमाणे आम्ही एक आयडिओलॉजी, एक विजन घेऊन चालतोय आणि लोकांसाठी कसं काम करतायत त्या माध्यमातून. आता सोशली आहे, सोशल करतोय. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा निवडणुकामध्ये लढणार आम्ही. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा निवडणुकीचा निर्णय घेतला तर आम्ही इथे क्रेडिबल कॅन्डिडेट शोधले की बाबा नगराध्यक्षासाठी कोणाला आपल्याला ऑप्शन देतात. आम्ही भरपूर ऑप्शन शोधले की मी माझं स्वतःचं ठेवलं नव्हतं अगोदर, पण मग आम्हाला भेटलं नाही. निवडणुकीमध्ये स्टील गेलो आम्ही. 356 मला मतदान आले इथे. त्याच्यानंतर आम्ही परभणीची महानगरपालिका लढली,
तर परभणीच्या महानगरपालिकेमध्ये 9 उमेदवार दिले आम्ही, तिथे 6,370 मतदान आम्हाला आले. त्याच्यानंतर आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या, त्याच्यामध्ये 19,500 मतदान आहे आम्हाला, 19,500 समथिंग काहीतरी आकडा आहे, तेवढं मतदान आम्हाला आले. आम्ही जर ऑल ओव्हर जर विचार केला तर 25,500 मतदान आम्ही या एका टर्म मध्ये. काय झालं? बॅटरी खतम झाली म्हणजे त्याची चालू तर कंटिन्यू करू. तर लगभग अराउंड 25,000च्या वर आम्ही मतदान गाठू शकलेलो आहोत. चालू आहे ना ते? तू असं डिस्ट्रॅक्ट करून मला वाटलं बंद पडायला काय की. तर 25,000च्या वरती मतदान आम्ही गाठू शकलेलो आहेत. किती पिरियड मध्ये? या मागच्या 6 महिन्यामध्ये ना. मग आमच्यामध्ये ती ऊर्जा आहे, आमच्यामध्ये ते विजन आहे, लोकांना ते पटतंय, दमादमाने ट्रान्सफॉर्मेशन होतंय, लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय, लोकांची फळी निर्माण करतोय, कार्यकर्ते निर्माण करतोय. कार्यकर्ते म्हणजे काय? सोबत लढणारे लोक निर्माण करतोय आम्ही, ज्यांना खरंच आमच्या आयडिओलॉजीवरती बिलीव्ह आहे. आणि एक दिवस या परभणी जिल्ह्यामध्ये एक इम्पॅक्टफुल बदल घडून आम्ही दाखवणार. हे अख्खा महाराष्ट्र बघेल की परभणी जिल्ह्यामध्ये असा बदल घडू शकतो. कोणी विचार केला नसेल तसा बदल घडून आम्ही दाखवणार परभणी जिल्ह्यामध्ये. तुमच्या परिवर्तन समिती बद्दल नेमकं सांगा, काय आहे ती? परिवर्तन काय आहे? तेच परिवर्तनच घडवायचं ना. ज्या फेजमध्ये आपण आहोत त्या फेजमध्ये बदल घडत नाहीये, त्या फेजमध्ये डेव्हलपमेंटच्या गोष्टी होत नाहीये, त्याच्यामध्ये कामं होत नाही सामान्य लोकांचे. तर मग गरज काय? गरज परिवर्तनाची आहे. त्याच्यामुळे आम्ही परिवर्तन समिती स्थापन केलेली आहे. आज परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये परिवर्तन समिती आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 200-250 आमचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये मेंबर आहेत, ऍक्टिव्ह मेंबर आहेत. सो या हिशोबाने आम्ही लढतोय. परभणी जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे परिवर्तन समितीमध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला दिसूनच येईल. त्याच्यामध्ये ओपन पार्टिसिपेशन काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये पुढे काही पक्षामध्ये जाण्याचा विचार आहे का? जेव्हा वाटेल पक्षामध्ये जाऊन राजकारण करायचं तेव्हा पक्षातही जाऊ. आयडिओलॉजी सोबत ठेवून, विचारधारा सोबत ठेवून आम्ही अशा पक्षामध्ये जाऊ की ज्या पक्षामध्ये आम्हाला फ्रीडम राहील बोलण्याचं. त्या पक्षाचं जर काही चुकत असेल, त्यांच्या नीती चुकत असतील, त्यांना क्रिटिसाइज करायचा जर अधिकार कोणी देत असेल आम्हाला, त्या पक्षामध्ये जायला तयार आहेत आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर लढतो इंडिपेंडंट लढू. तुम्ही एवढा भरपूर आपल्या जिंतूर ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत आपण बोललेलं आहे. आय विल सजेस्ट वन पर्सन नेम अँड यू हॅव टू डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स. ओके. फर्स्ट नेम नरेंद्र मोदीजी. नरेंद्र मोदीजी बघा, ते आले 2014ला, मी जसं सांगितलं चहावाला म्हणून त्यांनी त्यांची इमेज क्रिएट केली. परंतु आजच्या घडीला काय परिस्थिती आहे आपण बघतोय. आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्या पॉलिसीज कुठेतरी फेल पडत आहे. बाजूला पाकिस्तान सारखा देश तो युद्ध सोडवतोय. अमेरिका त्यांच्या देशामध्ये येऊन, इराण त्याच्या देशामध्ये येऊन टेबलवरती बसतात आणि टेबल टॉक होत आहेत. आपण कुठेतरी मागे पडलो ना. विश्वगुरु म्हणून आपण इमेज क्रिएट केली आणि आज ते ट्रम्प आपल्याला ओपन क्रिटिसाइज करतं. त्याचं उत्तर कोणी द्यायला पाहिजे? आपल्या लिडरनी द्यायला पाहिजे, नरेंद्र मोदीजींनी द्यायला पाहिजे. परंतु इराकचं ते जे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे ते त्यांना रिप्लाय देत आहे. ते आपल्या देशाला म्हणतात की हे डोअर ऑफ द हेल म्हणजे नरकाचं द्वार आहे म्हणे भारत. त्याला उत्तर कोण द्यायला पाहिजे? आपल्यासारख्यांनी द्यायला पाहिजे किंवा आपल्या देशाचं आपलं जे प्रतिनिधित्व करतात ते द्यायला पाहिजे. त्यांनी ते देत नाहीत. मला असं वाटतंय कुठेतरी की ते सध्या कुठेतरी वीक पडत चाललेले आहेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा आले, मी खरंच त्यांना खूप ॲप्रिशिएट केलं होतं सुरुवातीला. खूप म्हणजे ते विजनरी लीडर मला वाटले होते. परंतु आता काही ज्या नीती आहेत त्याच्यावरती ते ओपनली खोटं बोलायला चालू केलेलं आहे त्यांनी. जसं की आपण बघतोय आता महिला आरक्षणावरती पूर्ण देशाला कळलेलं आहे की ते महिला आरक्षणचं बिलच नव्हतं, तो डिलिमिटेशनचं बिल होतं. परंतु ते ओपनली ते प्रेस कॉन्फरन्स घेतात. प्रेस कॉन्फरन्समध्ये 7-8 महिला मिनिस्टर बसवतात, पक्षांचे हेड बसवतात. परंतु त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महिलांना बोलू देत नाही आणि महिला बिलवरती ते चर्चा करतात. मला वाटतं कुठेतरी त्यांनी ट्रॅक सोडलेला आहे, त्यांनी ट्रॅकवरती यायला पाहिजे. रविराज सामळे पाटील. फ्रीडम ऑफ स्पीच, खूप चांगलं काम करतायत, बोलतायत, ओपनली क्रिटिसाइज करतात आणि क्रिटिसाइज करणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला नेत्यांना. जरांगे पाटील. एका समाजासाठी, समाजाला जागवणं, समाजाच्या समस्या महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत देशभरामध्ये पोहोचवणं, समाजाला एकत्र करून समाजाला न्याय मिळवून देणं, खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. विठ्ठल कांगणे सर. शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करून एवढं चांगलं काम करणं, गोरगरीब विद्यार्थ्यांना आज जे त्यांच्यामुळे कित्येक तरी विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत, त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड चांगलं काम केलं आणि त्यांची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मी त्यांचा चांगला फॅन आहे. लास्ट नेम इज दॅट मेघनाताई बोर्डीकर. राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत जिंतूर तालुक्याला, परभणी जिल्ह्याला. परभणी जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, त्यांच्याजवळ आता रिसेंटली मंत्रीपद आलेलं आहे. तर आमच्या अपेक्षा आहेत की आपल्या जिल्ह्याचं थोडं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे. आज जिंतूर तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये विजेची समस्या आहे, शेतकऱ्यांना वेळेवरती वीज भेटत नाहीये. तर या गोष्टी आम्ही
आमच्या नेत्याकडनं अपेक्षा करतो, ज्यांच्याकडे तेच मंत्रीपद आहे, विजेची समस्या पहिल्यांदा सॉल्व्ह झाली पाहिजे. आज गावोगावी रस्ते नाही आहेत, त्यांच्याजवळ ती पॉवर आहे. आज ती पॉवर डेलिगेट जर केली त्यांनी खाली, तर त्या गोष्टी बदल घडू शकतात. ती अपेक्षा सर्वसामान्यांना त्यांच्याकडनं आहे, तीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं करतो. बंडू जाधव. 3 टर्म खासदार असून जर परभणी जिल्ह्याचे प्रश्न जर वरती मार्गी लागत नसेल, तर आता तुमच्याजवळ वेळ आहे. 4 वर्ष स्वतःला प्रूव्ह करा, नाहीतर 5व्या वर्षी किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधासाठी तयार राहा. I think you are try to for diplomatic answer. No, I'm not trying diplomatic answer. I'm just giving straightforward. You just ask me any questions. No, thanks for your giving your valuable time. मला काय फीडबॅक द्याल तुम्ही? कसा वाटला अनुभव तुमचा? म्हणजे प्रचंड चांगला वाटला. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे जिंतूरचे, महाराष्ट्राचे, स्टेट लेवलचे आणि इंटरनॅशनल प्रश्न विचारले, खूप चांगला होल्ड आहे तुमचा प्रश्नांवरती. आणि फीडबॅक काय आहे, तुम्ही बस इम्प्रूव्ह करत जा, या प्रोसेसला फॉलो करा, फक्त इम्प्रूव्हमेंट आपोआप होते. ओके, येस, धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि आभार तुमचे. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून आले, त्यासाठी थँक्यू सो मच. रिअली अप्रिशिएट युअर टाइम. थँक्यू. चला.